गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ आता तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला गोपाला गोपाला. संत गाडगे बाबा. गावोगावी फिरून ज्यांनी एका हातामध्ये दगड आणि एका हातात झाडू घेऊन दिवसा ते गावातील कचरा साफ करायचे आणि रात्रीच्या वेळी लोकांच्या मनातून अंधश्रद्धांची जळमट साफ करायची. जी लोक पुण्य समजत होती, खर तर ते पुण्य नव्हतं, पाप होतं. आणि हेच गाडगे बाबा आयुष्यभर सांगत आले. संत तुकारामाने देखील सांगितलेलं आहे, बुडती हे जन देखवे न डोळा म्हणून कळवळा येत असे. माणसांना खरा धर्म कोणता, खरी प्रथा कोणती, खरी परंपरा कोणती, खरे संस्कार कोणते हे माहीत नसल्यामुळे चुकीच्या प्रथा, चुकीच्या परंपरा, चुकीची कर्मकांड यांनाच धर्म मानून लोकांची जी फसवणूक केली जात होती, त्याच्या विरोधात या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांच्या पर्यंत आणि लोकहितवादींपासून ते अगदी प्रबोधनकार ठाकरेंच्या पर्यंत एक भली मोठी परंपरा आहे. अगदी प्राचीन काळापासून चारवाकापासून गौतम बुद्धांपासून ते अलीकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत एक मोठी परंपरा आहे. ती नेहमी बहुजन समाजाला चुकीच्या कर्मकांडांच्या, अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम त्या काळापासून करत होती. आता तर जास्तच करावं लागतं आहे आणि म्हणूनच ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज या ठिकाणी श्री व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ सायन्स पेठ यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा हा कॅम्प महादेववाडी या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी मला अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज याविषयी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नदाब सर, कार्यक्रम प्रकल्प अधिकारी मीनाक्षी कोळी मॅडम यांचे मी प्रथम मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिग्विजय मोहिते साहेब, उपस्थित असणारे गावचे माजी उपसरपंच माननीय शंकर मोहिते साहेब, सचिन मोहिते सर, तसेच NSS प्रकल्पामध्ये सहभागी असणारे सर्व त्यांचे सहकारी साथी, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महादेववाडीतील सर्व सुज्ञ ग्रामस्थ. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 37 वर्ष अहोरात्र अखंडपणे समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. आता ही समिती 38व्या वर्षामध्ये पदार्पण करते. या समितीनं 37 वर्षामध्ये जो संघर्ष केला, त्या संघर्षाचं फलित असं आहे की आज समाजामध्ये कुठेही करणी झाली, बाणामती झाली, जादूटोणा झाला तर लगेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना फोन केला जातो. आपल्या शेजारीच या ठिकाणी जे रेड आहे SK या ठिकाणी एक मोठा बाबा होता आणि एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या वर्चस्वाखाली किंवा त्याच्या छत्रछायेखाली मोठं प्रश्न त्यानं मांडलेलं होतं. पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली आणि त्याची लगेच उचलबांगडी केली. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ताकद इतकी आहे की महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये ही कार्यरत असणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. 360हून अधिक शाखा महाराष्ट्रामध्ये या संघटनेच्या कार्यरत आहेतच. पण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, केरळ असेल, पंजाब असेल, तिथे देखील आमचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. देशाच्या बाहेर देखील वेगवेगळ्या भागांमध्ये आज या विचारधारेला मानणारे प्रचंड लाखो लोक आपल्याला पाहायला मिळतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला कुठलाही एक नगरसेवक सुद्धा आमचा नाही सर. आमदार खासदार तर दूरची गोष्ट, म्हणजे कुठलंही राजकीय पाठबळ नसताना सुद्धा संघटनेची आमच्या ताकद इतकी आहे की 18 वर्ष अहोरात्र संघर्ष करून आणि नरेंद्र दाभोळकरांनी प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान करून जादूटोणा विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये संमत करून घेतला. त्यानंतर जात पंचायतीसारखा एक भयानक वास्तव या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे की अचानक एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जातं आणि संपूर्ण त्याच्या कुटुंबाला वाईट टाकलं जातं. होत्याचं नव्हतं एका क्षणात होतं. अशा जात पंचायतींवरती वचक आणण्याचा सुद्धा कायदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. इतकी चांगली कामं करत असताना सुद्धा दुर्दैवानं काही लोक या समितीविषयी प्रचंड गैरसमज समाजात निर्माण करतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे जणू काय देव आणि धर्म समुद्रात बुडवाई निघालेली संघटना, अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुणाच्याही देवाला किंवा धर्माला अजिबात विरोध करत नाही.
पण त्या देवाच्या धर्माच्या नावाखाली जर कोणी कोणाची फसवणूक करत असेल, शोषण करत असेल, अडवणूक करत असेल, तर मात्र त्याला विरोध करण्याचं काम करते. ही संघटना नेमकी 5 सूत्रांमध्ये काम करते. शोषण, फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या ज्या समाजात अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांना समिती विरोध करते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करण्याचं काम सातत्याने समितीमार्फत केलं जातं. धर्माची विधायक, कृतीशील आणि काल सुसंगत चिकित्सा करण्याचं काम संघटना करते. संघटना संतांचे, समाज सुधारकांचा जो वारसा आहे, संविधानाचं जे मूल्य आहे ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न करते आणि त्या जोडीला ज्या व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळी आहेत त्यांना जोडून घेण्याचं काम ही संघटना सातत्यानं करत असते. आता ही संघटनेविषयी थोडक्यात माहिती सांगितल्यानंतर आपल्या मूळ विषयाकडे येऊया की अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज काय. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात वावरतोय. 21वं शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं. 21व्या शतकामध्ये जगातील सर्वात मोठी तरुणाई असणारा देश म्हणून भारत ओळखला जातो आणि अनेकांनी एपीजे अब्दुल कलाम पासून स्वामी विवेकानंदांपासून अनेकांनी एक समर्थ सक्षम भारताचं स्वप्न पाहिलं. पण दुर्दैवानं आजही ते अस्तित्वात येत नाही. का येत नाही तर ज्या तरुणाईच्या बळावरती हा देश समृद्ध होणार आहे, सक्षम होणार आहे, बलशाली होणार आहे, ती तरुणाई 2 गोष्टींच्या आहारी गेली. पहिली आहे ती म्हणजे अंधश्रद्धा आणि दुसरी आहे व्यसनाधीनता. अंधश्रद्धाच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वतःचा विकास स्वतः आपण करू शकतो यावरती कधी विश्वास ठेवू शकत नाही. आपला विकास कोणीतरी देव करेल, कोणीतरी बाबा करेल, कोणीतरी बुवा करेल, कोणीतरी महाराजाचं लॉकेट टाईट करेल, अशी जर मानसिकता असणारा तरुण तरुणी असेल जो आपलाच विकास करू शकत नाही, तो राष्ट्राचा विकास काय करणार. आणि व्यसन तर इतकी घातक आहेत. आपण खूप चांगले आहोत की ग्रामीण भागात आहोत, अजून व्यसनाधीनता मुलांच्यात जरी पोहोचली असली तर मुलींच्या पर्यंत पोहोचलेली नाही. पण आपण जर शहरी भागात गेलो तर 7वी 8वीच्या मुली सिगारेटच्या पार्ट्या करताना आपल्याला सापडतील, दारू पिताना सापडतील, ड्रग्ज ओढताना सापडतील. इतकी भयानक वास्तवता आज शहरी भागांमध्ये आपल्याला दिसते. व्यसन हे अत्यंत घातक असतं. आपल्या दारामध्ये जे जनावर आहे त्या जनावराला आपल्यापेक्षा जास्त ताकद आहे, मग ती गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल. आणि निसर्गाचा असा नियम आहे, ज्याच्याकडे जास्त ताकद आहे तो कमी ताकदीच्या माणसाला गुलाम बनवतो. पण माणूस असा एकमेव आहे, तो सगळ्यात दुबळा आहे इतर प्राण्यांच्या पेक्षा, पण तो सगळ्यांच्या वरती वचक ठेवतो, वर्चस्व ठेवतो. कारण का, की जी जनावर आहेत त्यांना आपण काबूत का ठेवतो, कारण त्यांच्या नाकात आपण एक व्यसन घातले. जोपर्यंत व्यसन आहे तोपर्यंत जनावर आपल्या ताब्यात आहे. एकदा व्यसन काढून बघा, मग जनावर आपल्याला सापडतंय का. व्यसन काढली की जनावर आपल्याला कधीच ऐकत नाही. एक साधी व्यसन इतक्या शक्तिशाली जनावराला जर आपल्या दावणीला बांधून गुलाम करत असेल तर मग आपण व्यसन का करायचं. मावा पिकावरती पडला तर अख्खी पिकं उद्ध्वस्त होतात हे आपल्याला माहित असून जर लोक मावा तंबाखू विकत घेऊन खात असतील तर काय म्हणायचं. आपल्याला माणूस म्हणायचं का. कधीतरी प्रयोग करून बघा. डुक्कर बघितलंय ना, सगळ्यात स्वच्छ सुंदर प्राणी, गटारीत लोळत असतो आणि कुठे कुठे लोळत असतो, काय नको नको ते खात असतो. त्या डुकराला जर तुम्ही तंबाखू टाकली तर ते किमान 100 फुटाहून लांब जातं. कारण त्याला माहित आहे की हे सगळ्यात घातक आहे, 400 पेक्षा जास्त घातक विषारी घटक आहे. म्हणजे डुकराला सुद्धा कळतं की हे खायचं तर सोडा, वास घ्यायच्या सुद्धा लायकीचं नाही. अशी जर तंबाखू आपण विकत आणून जर खात असू तर आपल्या शरीराची काय अवस्था होणार. आरामावर सारखा माणूस इतका मोठा केवळ तंबाखू आणि गुटख्याच्या आहारी गेल्यामुळे कर्करोग होऊन मेला. आणि म्हणून आमच्या देशाची पिढी जर आम्हाला सक्षम करायची असेल आणि त्याच्या जोरावरती आम्हाला भारत सक्षम करायचा असेल तर अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता या 2 गोष्टींपासून आम्हाला आमची पिढी दूर ठेवावी लागेल. परंतु बहुजन समाजाचं दुर्दैव काय आहे, हजारो वर्षे इथं मुठभर लोकांनी तुम्हा आम्हाला आहे त्या स्थितीत ठेवण्याचं एक मोठं षडयंत्र हजारो वर्ष आखलंय. आणि त्या षडयंत्रातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे नशीब. आपल्याला कळत न कळत कधी आपल्याला ते बिंबवणे माहीत सुद्धा नसतं. काही गोष्टी इतक्या आपसुकपणे आपल्या मनावरती बिंबलेल्या असतात ना की त्या आपल्याला कळत सुद्धा नाहीत. माणसाच्या मेंदूचे जे भाग आहेत ते 3 भाग आहेत. जागृत अवस्थेतला मेंदू असतो, सुप्त अवस्थेतला मेंदू असतो आणि याच्या दोन्हीच्या मधला मेंदू असतो. त्या मेंदूमध्ये या गोष्टी इतक्या परफेक्ट भरलेल्या असतात आणि जेव्हा केव्हा प्रसंग वाटा येतो त्यावेळेला त्या काम करायला लागतात. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं, मगाशी मॅडमने फोन केला, अहो सर म्हणले जरा लवकर या, वाटेत बिबट्या आहे. मी घाबरलो जरा, म्हटलं बिबट्या काय आपला नातेवाईक नाही किंवा मी काय माझं कार्ड दाखवतो सोडणार नाही मला तो. आणि मी वाटेत येत होतो, तिथे एक शेजारी कुत्रं होतं. पण मॅडमने मला सांगितलं बिबट्या म्हटल्यानंतर पहिल्या झटक्यात माझ्या मनात हा विचार आला की हा बिबट्या आहे का काय. कारण ही एक भीती असते.
भीती, भय, भ्रम या गोष्टी ज्या असतात त्या माणसाला अशा संकटाच्या काळात लगेच आठवतात आणि त्या जागृत होतात. तसंच नशीब ही गोष्ट आहे. नशीब तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना? जरा पटपट उत्तर द्या, मी विचारतो ती. नशीब कुठं लिहिलं जातं? सांगा बघू. कुठं? कपाळावरती लिहिलं जातं. बरोबर आहे का? हातावर, पायावर कुणाचं काय वेगळं मत आहे का? 100% सगळ्यांचं एक मत आहे, नशीब कपाळावर लिहिलं जातं. नशीब कितव्या दिवशी लिहिलं जातं? कितव्या? 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 10व्या दिवशी, असं कोणाचं काय मत आहे का? 5व्या दिवशी. यामध्ये पण 100% एक वाक्यता आहे. आता हे नशीब लिहिण्यासाठी एक खास सिस्टीम आहे. एक खास देवता आहे ती नशीब लिहिते. कोण? सटवाई. अजून कोणाचं वेगळं नाव आहे का? नाही. सिस्टम कशी काम करते बघा. यातली एक ही गोष्ट पुस्तकामध्ये नाही किंवा शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवली का? मग तुम्हाला कशी काय माहित झाली? ही सिस्टीम काम करते. लहानपणापासून आमच्या डोक्यात हे बिंबवलंय. आता मी तुम्हाला विचारतो, बघू कोण उत्तर देत आहे. आपल्या देशाचे शिक्षण मंत्री सध्याचे कोण आहेत? आपल्या देशाचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? माहित नाही. बरोबर. आपल्या राज्याचे तरी उच्च शिक्षण खात्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? म्हणजे जे आम्हाला माहित असायला हवं ते आम्हाला माहित नाही, आणि जे आम्हाला माहित नको आहे त्या गोष्टी लहानपणापासून आमच्या मनात कधी बिंबवल्या हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि मग आपल्यामध्ये हे न कळत पेरलं जातं की माणूस जन्माला येतानाच नशीब घेऊन येतो आणि त्याच्या आयुष्यात जे काही घडतं ना त्याच्या नशिबात लिहिलंय तसंच घडतं. आणि मग एखाद्याच्या वाट्याला जास्त दुःख, वेदना, दैन्य यायला लागलं तर आपण म्हणतो की हे माझ्या कशाला पुजलंय? 5वीलाच पुजलंय. खर तर या आपल्या 5वीला पुजलेलं नसतं, पण ते आपल्या मनामध्ये बिंबवलेलं असतं आणि म्हणून ते सातत्याने आपल्याला जाणवतं. आणखीन एक गोष्ट आहे की त्याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून आहे असं आपल्याला सांगितलं जातं. माहित आहे कोणती? काय आहे? हात आहे की नाही? या हातावरती काय आहे? रेषा. याला आपण काय म्हणतो? हस्तरेषा. आणि असं सांगितलं जातं की जेव्हा जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा पोलीस काय करतात? हाताचे ठसे घेतात. का बरं? कारण जगामध्ये एका व्यक्तीच्या हाताचा ठसा हा दुसऱ्या व्यक्तीच्या हाताच्या ठशासारखा कधीच नसतो आणि त्यामुळे गुन्हेगार पकडला जातो. आणि आपण असं सांगितलंय की या हातावरती रेषा आहेत. कोणकोणत्या रेषा आहेत जरा सांगा बघू. या हातावरती उभ्या आडव्या रेषा आहेत की नाही? यामधले कुठल्या कुठल्या रेषा आहेत? धनाची रेषा आहे, आपत्यांची रेषा आहे, आपण किती काळ जगू याची रेषा आहे. आणि मग आपण काय करतो की आपला हात भटजीकडे जाऊन दाखवतो आणि सांग बाबा माझ्या नशिबात नोकरी आहे का नाही, सांग बाबा माझ्या नशिबात काय मुलबाळाचं सुख आहे का नाही, सांग बाबा आणखी काही गोष्टी माझ्या नशिबात चांगल्या आहेत की नाही. आणि मग अशा भटजीच्या हातात, त्याच्या हातात हात देऊन आपण जर आपल्या आयुष्याचा निर्णय घेणार असू तर मग कसा समर्थ भारत घडणार? बहिणाबाई त्या काळामध्ये अडाणी होत्या. त्या बहिणाबाईकडे एक ज्योतिषी आला आणि तो म्हणाला की बाई तुझा हात दाखव, मी तुझं नशीब सांगतो. त्याला बहिणाबाई म्हणाल्या होत्या, नको नको रे ज्योतिषा, हात नको माझा पाहू, माझं भविष्य करे मला, नको माझ्या दारी येऊ. म्हणजे बहिणाबाई त्या काळामध्ये शिक्षित नसताना सुद्धा त्या ज्योतिषाला सांगतात की माझा हात नको बघू, माझं भविष्य मला कळतंय, तू माझ्या दारात नको येऊ. पण हे ज्योतिषी दारात येणार नाहीत असं कधीच घडत नाही. कुठलाही काळ असू दे ते दारात टपकतात. असाच एक ज्योतिषी एकदा शाहू महाराजांच्या दरबारात गेला, कोल्हापूरचे आपले शाहू महाराज. आणि शाहू महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही आता परदेशात चाललाय आणि त्यामुळे तुमच्या पाठीमागचा सगळा इतिहास बघितला तर परदेशात गेल्यानंतर अनेक लोकांचं तिथे मरण झालंय, अपघात घडले, त्यामुळे मला तुमचा हात दाखवा, मी तुमचं नशीब बघतो. शाहू महाराज म्हणाले त्याचं काय आहे, दाखवलं असता पण मी आज जरा घाईत आहे. असं करा तुम्ही उद्या या, मग उद्या आपण जरा सविस्तर बघू. आणि मग ते मंत्र्याला खुणवतात आणि शाहू महाराज निघून जातात. दुसऱ्या दिवशी शाहू महाराज 11 वाजता दरबारात आल्यानंतर तो ज्योतिषी येतो आणि म्हणतो, अहो महाराज काय सांगायचं तुम्हाला, काल तुम्हाला मी भेटलो आणि तुम्ही म्हणाला उद्या, नंतर मी निघालो आणि तुमच्या मंत्र्यानं मला उचललं आणि नेऊन त्या कोठडीत टाकलं, रात्रभर मच्छराने फिरून काढलं. महाराज म्हणाले, अरे बाबा माझा मंत्री तुला उचलणार आहे, कोठडीत टाकणार आहे, रात्रभर तुला मच्छर फोडणार आहे, हे तुला कळालं होतं का? म्हटले नाही. आणि तुझं तुला काय कळणार आहे? माझं नशीब कुठं सांगत बसलायस, आधी स्वतःचा हात बघ.
त्याला जर त्याचं कळत असतं तर दुसऱ्याचा हात बघत तो फिरला असता का? म्हणून मित्रांनो हे लक्षात घ्या की नशीब जे आहे ते तुमच्या मनात जे बिंबवलं की कुणीतरी लिहून पाठवतो किंवा 5व्या दिवशी येऊन लिहितो किंवा हाताच्या रेषेवरती असतं, असं काही असत नाही. मग नशीब म्हणाल तुम्ही, म्हणजे नशीब म्हणजे काय आहे? नशिबाची एक साधी व्याख्या आहे, कर्तृत्व अधिक संधी बरोबर नशीब. तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश यायचं असेल तर तुमच्याकडे कर्तृत्व पाहिजे. म्हणजे काय? समजा मला पोलीस व्हायचं आहे, तर पोलीस होण्यासाठी जी काही क्षमता लागते, माझी ठराविक उंची पाहिजे, माझं ठराविक वजन पाहिजे, माझे ठराविक शरीर एसटी पाहिजे, ठराविक वेळेत मला ते रनिंग पूर्ण करता आलं पाहिजे, जेवढा मला गोळा फेकायचा आहे तेवढ्या वेगात तो मला गोळा फेकता आला पाहिजे, आणि या सगळ्यातनं उत्तीर्ण झाल्यानंतर मला परीक्षेमध्ये पण टॉप करता आलं पाहिजे. या सगळ्यातून मी गेलो तर मी कर्तृत्वानं असं म्हटलं जातं. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपल्या स्वतःचं मूल्यमापन करत नाही. एखाद्या परीक्षेमध्ये आपण बसलो आणि नापास झालो की आपण नशिबाला तरी दोष देतो, दैवाला तरी दोष देतो, पण स्वतःचं मूल्यमापन आपण करत नाही. आपण आपलं स्वतःचे मूल्यमापन करायला पाहिजे. आपल्यात काय उणीवा राहिल्या, काय दोष राहिले, आपण नेमकं कुठं कमी पडलो, मग ते आपण आपल्यामध्ये त्या उणीवा दोष सुधारून आणखी प्रयत्न करायला पाहिजे. तर मग आपल्यात ते कर्तृत्व आलं असं आपण म्हणू. आता कर्तृत्व असणं हा एक भाग आहे, आणि दुसरा असतो शासनानं त्याला संधी देणं. म्हणजे काय? समजा 11,000 मुलं कर्तृत्ववान आहेत, पोलीस भरतीसाठी लायक आहेत, पण 1,000 फक्त जागा आहेत. आता 11,000 मुलं आहेत आणि 1,000 जागा असतील तर साहजिक आहे ना 10,000 मुलांना संधी नाही मिळणार. मग त्याने दोष कुणाला द्यायचा? नशिबाला देऊन चालेल काय? की माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मी नाही झालो, किस्मत है लांडू तो क्या करेगा पांडू, असं म्हणून चालेल का? नाही चालणार. इथं लक्षात घ्या की इथं तुमच्यात दोष नाहीये, इथं व्यवस्थेमध्ये दोष आहे. मग जर व्यवस्थेत दोष असेल तर आपण आपल्या नशिबाला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही, किंवा कुठल्याही नवसाला जाऊन देवीला जाऊन नवस करून बुवा बाबाच्या काही टांगट्या घालून प्रश्न सुटणार नाही. अशा वेळेला तुम्हाला व्यवस्थेला चॅलेंज करावं लागतं, व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो, तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार मिळतात. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांना हे नेहमीच सांगेन की नशिबाची ही व्याख्या नेहमी लक्षात ठेवा. आपल्यात कर्तृत्व असणं आणि आपल्या कर्तृत्वाला व्यवस्थेनं संधी देणं म्हणजेच नशीब आहे. त्याच्या पलीकडे काही नशीब नसतं. हाताच्या रेषेवरती कुठलंही नशीब शोधत बसू नका. हिंदीमध्ये खूप सुंदर शायरी आहे. त्या शायरीमध्ये असं म्हटलंय, कौन कहता है इंसान की तकदीर उसके हाथों के लकीरों में लिखी होती है. कौन कहता है इंसान की तकदीर उसके हाथों के लकीरों में लिखी होती है. जिनके हाथ ही नहीं होते क्या उनकी तकदीर नहीं होती है. या देशामध्ये किंवा जगामध्ये अशी हजारो लाखो लोक आहेत त्यांचे दोन्ही हात नाहीत. व दोन्ही हात नाहीत म्हणून त्यांच्या आयुष्याची रेषा नाही म्हणून ते काय जिवंत नाहीत का? त्यांचे दोन्ही हात नाहीत मग त्यांच्यामध्ये धनसंपत्ती नाही म्हणून ते काय मेलेत का? लक्षात ठेवा की माणूस हा शरीराने अपंग असतो, परंतु ज्या दिवशी मनाने अपंग होतो ना त्या दिवशी संपतो. तुम्ही जर वर्ल्ड रेकॉर्ड करून पाहिला, हात आणि पाय नसणारा एक फॉरेनचा जलतरणपटू आहे. आपल्याकडे मोबाईल आहेत, कधीतरी चांगलं प्रेरणादायी गोष्टी बघा. हात आणि पाय दोन्ही नाहीत पण जलतरण स्पर्धेमध्ये तो पहिला येतो. कारण तो म्हणाला हात आणि पाय नसल्यामुळे काय झालं, माझं शरीर आहे ना बाकीचं, त्याच्या सामर्थ्यावरती मी येईल. त्याने कधी आपल्या देवाला दोष दिला नाही, दैवाला दोष दिला नाही, नशिबाला दोष दिला नाही. त्याने सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळे तो यशाच्या शिखरावरती पोहोचला. आपल्याला देखील सातत्याने प्रयत्न करायला हवे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केलो नाही. संत तुकाराम म्हणतात की आम्ही विधीचे जनिते. विधी म्हणजे नशीब लिहिणारा देव. आम्ही कोण आहे? विधीचे जनिते. आम्ही नशीब लिहिणाऱ्या देवाचे बाप आहे. काय म्हणताय बोला? तुकाराम महाराजांसारखा इतका त्यावेळेला धाडशी व्यक्ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झाला नाही. अगदी आणखी सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलंय, माझा मीच व्यालो आपुलिया पोटा जन्म आलो. माझा मीच व्यालोय, मला कोणी घडवलेलं नाही, मला कोणी तयार केलं नाही, मी माझ्या क्षमतेवरती तयार झालोय. आणि हा तुकाराम महाराजांचा जो संदेश आहे तो तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे, तरच तुम्ही आम्ही कुठेतरी पुढे जाऊ. बऱ्याच वेळेला काय होतं, कर्तृत्व नसलं की माणूस नको त्या गोष्टीची सबब सांगत असतो. संत तुकारामाने एक सुंदर अभंग त्या काळामध्ये लिहून ठेवलाय की कर्तृत्व नसलेला माणूस कशा सबबी सांगतो याच्यावरचा तो अभंग आहे. तो काळ जो आहे तो त्या काळामध्ये लढाया व्हायच्या, सातत्याने घोड्यावरून इकडून तिकडे सैन्य जायचं, एकमेकांच्या विरोधात लढाया खेळायचं. आणि अशा धामधुमीच्या काळामध्ये सुद्धा मुली देताना, आता जसं मुली देताना मुलगा नोकरदार आहे की नाही, सरकारी नोकरदार आहे की नाही, पुण्या मुंबईला फ्लॅट आहे की नाही,
आई बाप नाहीत का आहेत, असले तर एकत्र राहतात का वेगळे राहतात, हे सगळं बघून मुलगी दिली जाते. तसं त्या काळामध्ये एखाद्या मुलगीला जर नवरा निवडायचा असेल तर आई बाप काय बघायचे की तो सैन्यात आहे का नाही, शूर आहे का नाही, आणि सैन्यात मध्ये पण घोडदळामध्ये पाहिजे, पायदळामध्ये नको. आणि तसा एक शूरवीर तरुण सापडला. त्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं वाजत गाजत लग्न केलं आणि काही दिवसानंतर तो तरुण पहिल्यांदा सासरवाडीला आला. जावई बापू सासरवाडीला आले, येताना तर ऐटीत आलं पाहिजे, पहिल्यांदा जावई बापू सासरवाडीला यायला लागला म्हटल्यानंतर मग तो घोड्यावरून आला. आता लोक गाडीतून येतात, 2 व्हीलर 4 व्हीलर काय काय असेल ते, त्यावेळेला घोड्यावर येणं हा उभा बसायचा. घोड्यावरती बसला, एका हातात ढाल होती, दुसऱ्या हातात तलवार होती, आणि तो आला. गावच्या वेशीच्या आत आल्यानंतर पाटलांना खबर दिली खबऱ्यानं की कोणीतरी एक सैनिक म्हटले आपल्या गावात आलाय आणि तो नवीनच आहे, या गावचा नाही. पाटील म्हणाले त्याच्या मुसक्या बांधून घेऊन या, कारण त्या काळामध्ये दुसऱ्या राज्यातला कोणीतरी गुप्तहेर येऊ शकतो, राज्याची माहिती लीक करू शकतो. आणि पाटलांनी दिलेला संदेश लगेच गेले, त्याच्या मुसक्या बांधल्या, आणल्या आणि लागला तो काय वया करायला. अहो म्हणाले मी या गावचं जावई आहे, असं माझं तिथं पाहुणे आहे. मग त्या पाटलाने पाठवलं, विचारलं, खात्री केली, बरोबर आहे म्हटले. मग ते पाटील आले, आपल्या जावई बापूला घेऊन गेले, पाहुणचार झाला आणि पाटलाने विचारलं काय म्हणाले जावई बापू लग्नाच्या वेळेला जाहिरात केली. हे म्हटले एका झटक्यात 25 सैनिक गारद करतोय म्हटले, मी साधा पराक्रमी का काय. आणि 1-2 माणसं म्हणले तुम्हाला धरायला आले, तुम्ही काही संघर्षच केला नाही, असं कसं काय झालं. ते म्हणाले मला तुम्ही काय लेचा बेचा समजला का काय, माझ्या एवढा धाडशी कुणीच नाही. मग म्हणलं काय झालं, काय संघर्ष केला नाही. तर तो अभंग तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, तो म्हणतोय ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजू तरी कैसा, बैसी येले यांनी मज अश्वावरी, म्हणे मी आता धावू होऊ तरी कैसा. ते म्हणाले माझ्या पराक्रमाची तोडच नाही हो, पण काय झालं, ढाल तलवारे गुंतले कर, माझ्या एका हातात ढाल होती आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार होती, मी लढणार कसा. दोन्ही हात गुंतले ना. खरं वास्तविक पाहता हाताने संघर्ष करण्याऐवजी जर तुमच्या हातात तलवार असेल तर अधिक वेगाने संघर्ष करता येतो, जास्तीत वेगाने घाव घालता येतात, आणि शत्रूने घाव घातला तर तुमच्या हातात असणाऱ्या ढालीने ते झेलता येतात. पण ज्याच्याकडे सक्षमता नाही, कर्तृत्व नाही, तो सबबी सांगतो. आयुष्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजेत, एक तर लढता यायला पाहिजे, ना तर पळता यायला पाहिजे, तर तुम्ही जगू शकता, नाही तर मग जगू शकत नाही. मग सासरे बुवा म्हणाले ठीक आहे तुम्हाला लढता नाही आलं नाही, पळायचं तरी, तुम्ही घावला कसा काय त्यांच्या दायरात. हे म्हटले अहो पळायला माझा कोणी नाद करू शकताय काय, पण काय झालं मी घोड्यावर बसलो होतो, आता घोड्यावर बसल्यामुळे माझं पाय कुठे जमिनीवरती आहे, मी कसा पळणार सांगा बघू. मित्रांनो पटतंय का तुम्हाला हे, माणूस स्वतःच्या 2 पायाने जेवढा पळू शकतो त्याच्या कितीतरी वेगाने तो घोड्यावरतून जाऊ शकतो. परंतु ज्याला स्वतःचं मूल्यमापनच करायचं नाही, आपल्या मधल्या उणीवा कबूलच करायच्या नाहीत, ती माणसं सातत्याने सबबी सांगत राहतात आणि अशी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. मग कर्तृत्ववान माणसं कोण असतात, संकट आलेल्या संकटाचं रूपांतर ते संधीत करतात, ती माणसं यशस्वी होतात. आणि जी माणसं कर्तृत्ववान नसतात ते आलेल्या संधीचं देखील संकटात रूपांतर करतात आणि अयशस्वी होतात. म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करावे लागतील, आणि जर आपण सक्षम असूनही आपल्याला न्याय मिळत नसेल तर व्यवस्थेविरोधात संघर्ष करावा लागेल, तरच आपल्याला न्याय मिळेल. आता बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये दुसरी एक मेघ मारलेली आहे, ती कुठली आहे, मुहूर्त. मुहूर्त पाहिल्याशिवाय कुठलंच काम करायचे नसते, नाही तर काम होऊ शकत नाही, असा जो संदेश आहे. बघा की आपण इतके पराक्रमी असताना सुद्धा इतके गलित गात्र होतो. आपल्याला जर घर बांधायचं असेल तर घर बांधत असताना पाया खणावा लागतो, तर तो पाया खणताना आपण असं म्हणत नाही की चला आता घेऊया टिकावाने पाया खणूया. आपण भटजीकडे जातो आणि त्याला विचारतो घर बांधायचं आहे काय करू, तर भटजी सांगतो की या वेळेमध्ये या व्यक्तीच्या नावे या दिशेला तोंड करून पाया खणा, आणि मग आम्ही त्या पद्धतीने तो खणतो. तिथून पुढची सगळी कामं भटजी सांगेल त्या पद्धतीने होतात, घर बांधून पूर्ण होतं. आपण रात्रंदिवस कष्ट करून बांधलेल्या घरामध्ये घराच्या आत कधी जायचं याचा निर्णय आपण घेत नाही, भटजीकडे जातो, त्याच्याकडे जाऊन वेळ काढतो आणि त्याला विचारतो की कुठल्या वेळेला प्रवेश करू, मग तो भटजी तारीख देतो आणि प्रवेश करतो. याच्यासारखी गुलामी, याच्यासारखी मानसिकता दुसरी कुठे असेल सांगा पाहू. आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना कधी करावं हे जर आपण ठरवू शकत नसू तर मग आपण कसं काय आपलं आयुष्य घडवणार. आपण इतरांच्याच गुलामीमध्ये राहण्याची शक्यता असते. आता भटजी जी वेळ काढतो शुभ वेळ,
त्या वेळेमध्ये एका मिनिटात काय 60 सेकंदापेक्षा जास्त सेकंद असतात काय? आणि अशुभ वेळेमध्ये एका मिनिटामध्ये 60 सेकंदापेक्षा कमी वेळ असते काय? सगळ्या वेळा सारखाच असतात ना. संत तुकारामाने असं म्हटलंय, अवघी भूमिती मंगळ अमंगळ त्या वासना, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दसदिशा. सगळ्या वेळा सगळ्या काळात शुभच असतात. पराक्रमी व्यक्तीला त्याची काही गरज नसते, पण जी भित्री असतात, दुबळी असतात, परावलंबी असतात, स्वतःवरचा विश्वास ज्याने गमावलेला असतो, त्यांना अशा सदबींची सातत्याने गरज पडत असते. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहित आहे. शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये असतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये लढाया खेळत असताना कधी केल्या? सगळ्या अमावस्याच्या रात्रीच केल्या. अमावस्याच्या रात्री लढाया खेळून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. ते कधीही कुठल्या भटजीकडे मूर्त बघायला गेले नाहीत. आणि मात्र अमावस्या आले की गाडी धुणार, नारळ फोडणार, लिंबू ठेवणार, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे. म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांचा फोटो पण आणि त्यांच्या विरोधी विचार सगळे आचरण आपल्याकडे असतं. त्याच्या विरुद्ध एक उदाहरण आपल्याकडे पेशव्यांचं आहे. पुण्याचे पेशवे होते ते खूप मुहूर्त पाहून काम करायचे. पानिपतची तिसरी लढाई झाली, अहमदशाह अब्दालीने मराठ्यांच्यावरती हल्ला केला. त्यावेळेला उत्तरेतले सरदार म्हणत होते की आपण रात्रीच्या वेळेला हल्ला करूया आणि अब्दालीला जेरबंद करूया. पेशवे म्हणाले नाही, 14 जानेवारी मकर संक्रांत शुभ मुहूर्त. आणि ही तारीख वेळ काढत बसले तोपर्यंत अब्दालीने हल्ला केला. मित्रांनो, देशाच्या इतिहासामध्ये 3-3.5 तासामध्ये 1.25 लाख लोक मारल्याची एकमेव लढाई. 1.25 लाख लोक आपली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मारली अवघ्या 3-3.5 तासात. मग तुम्ही वेळ आणि मुहूर्त बघून काय केलं? 3.5 तासामध्ये 1.25 लाख लोक मेली आपली. काय फायदा त्या वेळेचा? त्याच्या आधी जर हल्ला केला असता तर लोकही मेली नसतील, आपला विजयी झाला असता ना. ज्या इंग्रजांनी जगावरती राज्य केलं कधी ते मुहूर्त पाहत बसले नाही. पराक्रमी व्यक्तीला मुहूर्ताची गरज नसते. जी लोक खचलेली असतात, स्वतःवरती विश्वास नसतो, अशी लोक मुहूर्त पाहण्यामध्ये व्यस्त असतात. आणि म्हणून आपण हे नेहमी लक्षात घ्या की कुठल्याही कामाला सगळी वेळ शुभच असते, असं म्हणून आपण कामाला सुरुवात करायला हवी. आता तिसरी गोष्ट अलीकडे फार जोरात आलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला जर सातत्याने अपयश येत असेल, घरासारखं आजारपण आहे, नोकरी लागत नाही, व्यसनाधीनता आहे, पुत्रप्राप्ती होत नाही, सातत्याने संकट येतात, मग आपण म्हणतो असं का होत आहे बरं? शेजारच्या घरामध्ये सगळं चांगलं चाललंय, माझ्याच घरात असं का? मग कोणीतरी एक शहाणा भेटतो, म्हणतो तू सगळा प्रयत्न करून काय उपयोग नाही, तुझ्या घरातच काहीतरी दोष आहे. मग आता म्हणजे वास्तुशास्त्रज्ञाकडे गेलं पाहिजे. अलीकडे वास्तुशास्त्रज्ञाचं पेव इतकं जोरात कुठल्या पिंपळगावकरांसारखं, ते काय सांगायचं तुम्हाला. 3 प्रकार आहेत त्याचे. घर बांधायच्या आधीच सुद्धा लोक जातात आणि म्हणतात आता आमचं घर बांधायचं आहे, काय करू द्या. मग ते बघतात, नकाशा वगैरे काढतात. घराचा मुख्य दरवाजा पूर्वेला तोंड करून घ्या, बेडरूम या दिशेला ठेवा, किचन या दिशेला ठेवा, अगदी संडास सुद्धा कुठल्या दिशेला ठेवा, हे सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्या पद्धतीने वास्तू तयार केली जाते. काही लोकांनी घर आधीच बांधलेलं असतं आणि मग त्यांना कुणीतरी हे उशिरा शहाणपण सांगतं की अरे तुझ्या वास्तू दोष आहे म्हणून हे सगळं होत आहे. मग म्हणले त्याच्यावर पण त्यांनी उपाय केला. आता काही घर परत बांधता येत नाही, मग म्हणाले असं करूया, घरामध्ये काही वस्तू पाडायच्या भिंती इकडल्या तिकडं आणि वेगवेगळ्या पद्धतीने काही दरवाजे खिडक्या करायच्या, अशी एक पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की त्यांना घर पाडायला सुद्धा जमत नाही, मग त्यांनी फेंगशू नावाचं एक तत्वज्ञान आणलंय. डंबू डेरा बघितला की नाही, फेंगशू असा माना लावणारा, तो घरात ठेवला की सगळं परफेक्ट होतंय. आता हा ठेवून जर घराचे दोष दूर होत असतील तर रानात जाऊन काम करायची काय गरज आहे? सगळ्या घरात ते ठेवून दिलं असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं. पण आपल्यामध्ये ते बिंबवलंय आणि आपली मानसिकता त्याच्यातच गुंतली. मग आम्ही सायन्स शिकून आणि विज्ञान शिकून काय फायदा आहे का आमचा? दिशा ह्या सगळ्या काल्पनिक आहे, तुमच्या आमच्या सोयीसाठी आम्ही केलेत. सूर्याकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर डाव्या हाताला, उजव्या हाताला, पुढं आणि पाठीमागं कुठल्या दिशा हे तुमच्या आमच्या सोयीसाठी केलंय. ते काय निसर्गामध्ये दिशा नव्हत्या, आम्ही तुमच्या आमच्या सोयीसाठी केलंय. पण तुम्हाला आम्हाला हेही माहित आहे की आपली पृथ्वी जी आहे ती फिरते की नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. म्हणजे आपलं जे घर आहे 24 तासामध्ये ते 4 वेळा दिशा बदलतं. एकदा पूर्वेला असतं, परत पश्चिमेला जातं, परत दक्षिणेला जातं, उत्तरेला जातं, पुन्हा सकाळी फिरून आहे त्या दिशेला येतं. म्हणजे आपलं घर दिवसात 4 वेळा जर दिशा बदलत असेल तर दिशाचा काय उपयोग आहे सांगा. पराक्रमी ज्या व्यक्ती असतात त्यांना अशा गोष्टींची गरज नसते. पण चुकीचं काय आपल्या घरात घडायला लागलं की आपली मानसिकता अशी होते की एवढं सगळं करून यश येत नाही, याचा अर्थ काहीतरी आपल्या बाबतीत घडलेला आहे. आणि मग आपण नको त्या गोष्टीमध्ये जातो आणि आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्त
आर्थिक नुकसान करून घेतो. म्हणून आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मूल होत नसलं तर दिशेचा काय संबंध आहे का? वास्तुशास्त्र सांगतात की अमुक अमुक दिशेला तोंड करून तुमची बेडरूम पाहिजे, मूल होईल. आणि तोंड कुठेही दिशेला केलं तर मूल कसं होईल? मूल होण्यासाठी स्त्री आणि पुरुषाचं मिलन व्हायला पाहिजे. तेही ते जेव्हा अंड फलित होतंय त्या काळामध्ये व्हायला पाहिजे, 14 ते 16, 18व्या दिवशी. आणि ते स्त्री बीज पुरुष बीज एकत्र आलं, अनुकूल वातावरण तयार झालं तर मूल होईल. पण पार्वती अम्मासारखी एक अम्मा अशी आहे गुजरातमध्ये की स्त्री नुसती गेली, नवऱ्याची सुद्धा गरज नाही, तिनं असं पोटावरती हात फिरवला की मूल व्हायचं. आणि आमच्याकडे लाखो लोक लाईन लावत होते मूल होण्यासाठी पार्वती अम्माकडे जाणारे. एवढी साधी गोष्ट आम्हाला कळू नये. ठीक आहे, त्यावेळेला अज्ञान होतं, मूल कसं होत नाही कळत नव्हतं. पण आता विज्ञान आलंय ना, आणि आता विज्ञान इतकं पुढे गेलंय की स्त्रीचं बीज आणि पुरुषाचं बीज काढून ते बाहेरच्या बाहेर सुद्धा मुलाला जन्म देऊ शकतात. इतकं विज्ञान पुढे जात असताना सुद्धा आम्ही असं अज्ञानीपणानं वागून कसं चालेल सांगा बघू. त्यामुळे आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि कधीतरी आसपासच्या झोपडीकडे पण नजर टाकली पाहिजे. आपल्या शेजारी एखादी गरीबाची झोपडी असते, एकच खोली असते, किचन बेडरूम बाथरूम पिथरूम काही भानगड नाही. आणि त्या एवढ्या एवढ्या झोपडीमध्ये डझन डझनभर मुलं असतात. कुठली दिशा, कुठलं बेडरूम आणि कुठलं काय, एवढा साधी गोष्ट आम्हाला कळायला पाहिजे. आणि मग आम्ही आमच्यात व्यवस्थितरित्या बदल केला पाहिजे. संपत्तीचा आणि घराचं तोंड कोणीकडे काही संबंध नसतो. आम्ही मेहनत कशी घेतोय, कष्ट कसे घेतोय याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. आणि हे आम्ही सुज्ञपणे जाणून घेतलं पाहिजे. तरी पण समजा घरात सातत्यानं भांडणं चालू आहेत, कटकटी चालू आहेत, काय कुणाचं सासूचं सुनाला पटत नाही, मुलाचं बापाला पटत नाही, आईचं लेकीला पटत नाही. मग शेजाऱ्याने सांगते, बाई ग तुझ्या घरात काहीतरी दोष आहे, आता काहीतरी विधी केला पाहिजे. आणि मग अशी विधी करणारे पण कवायत आहे, अगदी तयारीचे आहेत. 5,000पासून 2-2 लाखापर्यंत घरातले दोष दूर करणारे अनेक विधी करणारे लोक आहेत. असे विधी करून सुद्धा दोष दूर होत नाही. सत्यनारायण सारखा एक विधी आपल्याला माहित आहे. घर बांधलं की पहिला विधी आपला असतो सत्यनारायणाचा. मी अनेकांना सांगतो की कधीतरी आपला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, रामायण आणि महाभारत काढून बघा, कुठल्याही ग्रंथात तुम्हाला सत्यनारायण घातल्याचा उल्लेख मिळणार नाही. अहो एवढंच काय, अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा कुठलाही सत्यनारायण घातल्याचा उल्लेख नाही. त्याच्या पुढे आपण पेशव्यांच्या काळात आलो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मुहूर्त पाहिल्याशिवाय कुठलीही गोष्ट करणारे पेशवे, अनेक सण उत्सव ते साजरे करायचे. पण पेशव्यांच्या पूर्ण राजवटीमध्ये सत्यनारायणाचा विधी घातलेला नाही. तुम्ही म्हणा असं कसं काय, पेशवे सत्यनारायण घालणार नाहीत का? मुळात पेशव्यांची सत्ता 1818ला गेली, तोपर्यंत या देशात सत्यनारायण नावाचा कुठलाही विधी नव्हता. मग कुठून विधी निर्माण झाला? पश्चिम बंगालमध्ये 1850 साली आपल्यातले काही भटजी तिकडे गेले आणि त्यांना असं लक्षात आले की एक दर्गा होता आणि त्या दर्ग्यामध्ये सत्य पिरेर नावाचा एक उत्सव साजरा केला जायचा. आणि त्या भटजीने ते हेरलं. ते म्हटले जर आपल्या धर्मात आणलं तर हे चांगलं आहे कमाईचं साधन. आणि मग त्यांनी त्या बंगालमधल्या सत्य पेरेरवरून सत्यनारायण आपल्याकडे आणला, त्यात काही बदल केले. आणि मग ते साधूवाणी आला, लीलावती आली, कलावती आली. मग ते पूजा अर्चा घालायचे 2-2 तास. ते पूजा अर्चा घातल्यानंतर ती मनोभावे ऐकायची, घरची सगळी कामं धंदे सोडून द्यायचं, ती ऐकायची. आणि ते प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. तुमची किती महत्वाची कामं असली तरी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. प्रसाद न घेता गेला तर अनर्थ होतो. आणि असंच बिचारी ती लीलावती कलावती, नवरा बऱ्याच दिवसानंतर व्यापाराहून आलाय, ती बातमी कळल्यानंतर ती पूजा मध्ये सोडून गेली. आणि त्या काय सांगायचं, त्या साधूवाण्याची नाव नदीच्या कडेला बुडली. आता नदीच्या कडेला किती पाणी असेल? गुडघेएवढं पाणी असेल. त्याच म्हणे ती सगळी नाव बुडली. आणि मग ती दुःखात सगळी व्यस्त झाली, रडायला लागली. मग कोणीतरी व्यक्ती आला आणि तिला सांगितलं, तू सत्यनारायणाची पूजा मध्येच बंद केलीस, आता परत पूजा घाल. मग ती परत पूजा घालते, मनोभावे सगळी पूजा घालायची. भटजी सांगेल त्या सगळ्या यादीप्रमाणे ते सगळे ते खारी खोबरं बदाम बिदाम सगळं आणायचं. आणि भटजी पूजा घातली की सगळं बुडवून त्याच्या घराला घेऊन जातो आणि आपण प्रसाद वाटून बसायचं. आणि असं सगळं करेपर्यंत 2-3 तास तरी गेले असतीलच किंवा. आणि मग ती पूजा विद्या केल्यानंतर ती नदीच्या कडेला जाते, साधूवाण्याची नाव वरती येते, तिचा नवरा पळत पळत येतो. आता 3 तास पाण्यात बुडल्यावर माणूस राहील, 2 मिनिटं राहत नाही किंवा. पण आम्ही विचार करणार की नाही आमच्या बुद्धीच्या? माणूस आणि जनावर याच्यात एकच फरक आहे की आपण आपल्या बुद्धीचा विकास केला आणि जनावर आहे तिथंच आहे हजारो वर्ष, कारण त्याच्या बुद्धीचा फार विकास झाला नाही. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तर चॅलेंज आहे, पण गाडगे बाबांना हे सगळं त्यावेळेला कळालं. गाडगे बाबांची दादरला एक सभा होती, त्या सभेमध्ये गाडगे बाबा असं म्हणाले, अरे बाबा सत्यनारायण घातल्यानंतर जर साधूवाण्याचे नाव वरती येत असेल
तर दुसऱ्या महायुद्धामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ घेऊन एक जहाज तिकडून इकडे येत होतं आणि त्याच्यावर हल्ला झाला आणि ते बुडलं. मी म्हणाले तुम्हाला पैसे देतो पाहिजे तेवढा विधी करा आणि ते बुडलेलं जहाज तेवढं वरती आणा. आता जर साधूवाल्याचं नाव वरती येत असेल सत्यनारायण घातल्यानंतर तर ही पण यायला पाहिजे ना, नाही होईल. मग आपण आपल्या चिकित्सा करताच आपल्या श्रद्धा तपासून घेतल्या पाहिजेत. ज्या गोष्टी श्रद्धेवरती टिकत नाही त्या अंधश्रद्धा असतात आणि त्याच्या आहारी आपण जाता कामा नये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं चॅलेंज दिलं होतं सुरुवातीला 1 लाखाचं, आज ते 25 लाखाचं आहे. आमचं चॅलेंज काय आहे, देशभरातल्या सगळ्या भटजींनी एकत्र बसा. काय 1 दिवस नव्हे 1 वर्ष काय विधी घालायचा तो घाला. आणि आम्ही काय करणार, तुमच्या समोरच एक बारडी भरून ठेवणार, त्या बारडीच्या तळाला एक तांब्या भरून ठेवणार. तुम्ही फक्त तो सत्यनारायणाचा विधी घाला, नाही कुठले जगातले मंत्र म्हणायचे ते म्हणा, तुमच्या मंत्राच्या सामर्थ्याने तेवढा तांब्यावरती आणून दाखवा. 25 लाखाचं आमचं बक्षीस आहे. आजपर्यंत कुणी आलं नाही. तुकाराम महाराज म्हणाले की तयांच्या स्वाधीन असती मंत्र तरी का मरती त्यांची पोरं. मंत्र हे फक्त तुम्हा आम्हाला भुलवण्यासाठी असतात, त्यात काही सामर्थ्य नसतं. पण हे करून सुद्धा गणेश उत्सवाच्या काळात आम्ही काय करतो, तो कुंभार बिचारा रात्र दिवस मेहनत करून गणपतीची मूर्ती तयार करतो, त्याला रंगरंगोटी करतो, मग आम्ही ती आणतो आणि मंडळामध्ये स्थापित करतो. मला ती मंडळात स्थापित केला तर त्याची पूजा करतो का, नाही, भटजीला बोलवावं लागतं. आणि भटजी आल्यानंतर एक विधी करतो, त्या विधीचं नाव आहे प्राण प्रतिष्ठापना मंत्र. म्हणजे भटजीनं मंत्र म्हटला की त्या मूर्तीत प्राण येतो आणि मग पूजा विद्या चालू आठवडाभर. आणि आपण इतके धार्मिक आहोत ना, काय सांगायचं, गणपतीची इतकी पूजा भावी आपण प्रार्थना करत असतो, आपल्याला कळतच नाही की त्या गणपतीच्या याच्यामध्ये मुन्नी कधी बदनाम झाली, शिला कधी जवान झाली आणि चंपानं कधी जिलेबी काय केली. त्या गणपतीला काय वाटत असेल, अरे 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 म्हणजे या काळात जन्म घ्यायला पाहिजे होता. इतकं भक्तिभावानं आपण सगळी पूजा अर्चा करत असू तर काय करायचं. आणि 8-15 दिवस हे झालं. ज्या भटजीचा हा देव आहे ते पुणेरी सगळे आज आणतात आणि उद्या दुपारी नेऊन टाकतात. ते काय 8-15 दिवस बसत नाहीत. आणि आम्ही आमचा काम धंदा सगळा बुडवून सगळा वेळ वाया घालवून आम्ही तिथं 15 दिवस घालवतो, पूजा अर्चा करतो आणि जाताना सुद्धा परत भटजीला बोलवावं लागतं. का, कारण भटजी पुन्हा एक विधी करतो आणि ते जे मंत्र म्हणून त्या मूर्तीत प्राण टाकलेले असतात तो भटजी पुन्हा प्राण काढून घेतो. बरं का, इतकी शक्तिशाली ती माणसं आहेत. आणि मग आम्ही दुःख इतकं अपार होतं, आता गणपतीला घालवायचं आहे, मग आम्ही डॉल्बी लावतो, नाचत वाजत गाजत ते बिचारा गणपतीला पाण्यात नेऊन टाकतो. ज्या पाण्यात टाकतो त्या पाण्यामध्ये पुन्हा कधी 2 दिवसांनी जाऊन बघितला तर त्या मूर्तीची काय अवस्था झालेली असते. त्या मूर्तीला जे रंग दिलेले असतात त्या रंगामुळं अक्षरशः मासे मरून पडलेले असतात. म्हणजे आम्ही धर्माच्या नावाखाली काय करतोय, आपण कशा पद्धतीने जल प्रदूषण करतोय, वायू प्रदूषण करतोय आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपणालाही भोगावा लागतो ते पाणी पिल्यानंतर. त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करायला पाहिजे. टिळकाने हा उत्सव सुरू केला, लोक गावातली सगळी एकत्र यावीत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं करता यावं. आज दुर्दैव इतकं आहे की एका गावात एक गणपती नाही, एका गल्लीत सुद्धा एक गणपती नाही. एकाच गल्लीत 4 तोंडेला 4 दिशा करून 4 गणपती मंडळ आणि डांगरदिंगा सगळा चालत. किती पैसा वाया जातो. तोच पैसा जर आम्ही वाचवला तर आपल्या गावात एक ग्रंथालय उभा राहू शकतं. त्या ग्रंथालयामध्ये 2 वर्ष जर अभ्यास केला तर आपल्या गावात चांगले अधिकारी निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्यामध्ये काही बदल होऊ शकतात. अलीकडे दुसरे एक प्रकार आलाय पहा, सगळ्या गोष्टी करूनही जर आपल्यामध्ये आवश्यक बदल नाही झाला, आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळालं तर आणि कोणीतरी सांगतं जरा भटजीने जाऊन पत्रिका बघा. पत्रिकेतच काहीतरी गडबड आहे. आता हे वास्तू बिस्तू सगळं झालं, आता पत्रिकेत काहीतरी गडबड असणार आहे, जरा पत्रिका जाऊन बघा. आणि मग आम्ही भटजीकडे जातो आणि सांगतो काय करायचं, रात्री दिवस कष्ट करतोय पण काय घरात काय जमेना झालंय, सासूचं सुनाला पटत नाही, मुलाचं लेकाला पटत नाही आणि सारखं सातत्यानं कोणतरी आजारी पडतंय, कटकट आहे, संकट येतात, जरा बघा. मग भटजी पत्रिका बघतो. आता ही पत्रिका काय असते, आपण जन्माच्या वेळेला आकाशातले ग्रह तारे कुठे असतात हे बघून मग तुमचं ते वरास नक्षत्र हे सगळं काढलेलं असतं. आणि मग भटजी सांगतो की मग तुमच्याकडे पितृदोष आहे, तुमच्या पितरांची इच्छा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पितर जे आहे तुमचे पितर म्हणजे मेलेले पूर्वज, जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होत नाही ते बिचारे वर कुठेतरी नरकात भटकत असतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावरच मग ते स्वर्गाकडे जातात. त्यामुळे आता तुमच्या घरात विचारून बघा तुमची इच्छा काय अपूर्ण राहिली आहे का पितरांची. मग ते विचारतात, मग आजी म्हणते आरा बरोबर आहे त्यांचं, तुझ्या आज्याला आंबा खायचा होता. पण काय झालं, आंब्याचा त्यावेळेला सीझन नव्हता आणि आजा मेला, आंबा खायची इच्छा तिची अपूर्णच राहील. मग ते भटजीकडे जाते,
आणि सांगते की असं असं झालंय, आंबा खायची इच्छा पूर्ण राहिली. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही, आपण पूर्ण करूया. त्यासाठी खास पित्र पंधरवडा आहे, गरिबांच्या घरासाठी पित्र पंधरवडा आहे. आणि जर स्टँडर्ड असतील तर नाशिकसाठी वेगवेगळे विधी आहेत. तिकडे जाऊन त्र्यंबकेश्वर नाशिकला लाखोच्या घरात ते असतात. आणि मग भटजीने सांगितलं असं करा म्हटले, आंब्याच्या आकाराचा एक सोन्याचा आंबा तयार करा आणि मग आपण विधिवत पूजा करू. मग भटजी त्या दिवशी येतो, पूजा वगैरे घालतो, सोन्याचा आंबा जो असतो तो ठेवलेला असतो. पूजा झाल्यानंतर भटजी आंबा घेतो, निघायला लागतो. अहो ते म्हणाले आमच्या पित्रांना पाठवायचं आहे. कोण म्हटले आम्हाला दिले की ते पोचतो तिकडे, त्यामुळे काय हरकत नाही. आणि ते शेतकऱ्याचं पोरग असतंय 10-12 वर्षाचं पोरा एवढं, ते बघतंय, त्याच्या लक्षात येतं आपल्या बापाला घडवायचं चाललंय. पण आता करायचं काय, श्रद्धेपोटी बोलवलंय. मग ते पोरग मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर त्याच भटजीला परत बोलवतं आणि म्हणतोय माझ्या पण वडिलांची एक इच्छा अपूर्ण राहिल्या आणि त्यामुळे माझ्या काय घरात सुख लागणार झालंय, तर म्हणजे तेवढी पूर्ण करशील का. खरं आहे की म्हणले, येतो पूजेला वगैरे बसतो आणि थोड्या वेळा म्हणतो की काय इच्छा अपूर्ण राहिल्या. ते म्हणाले काय झालं, माझे वडील चालताना एकदा पडले आणि काय सांगायचं म्हणले, खोबा निकळला. कोणीतरी सांगितलं की त्यांना डागणी द्या आणि म्हटले काय डागणी द्यायला आमच्या घरात नव्हतं, तेवढ्या वडील मेले. आता म्हणाले मात्र साहित्य आणले, आता ते विस्तवात तापत घातले, आता तुम्हाला डागणी देतो म्हटले म्हणजे वडिलांना पोहोचल. तसं वर्षी पळून गेले. मित्रांनो लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही चिकित्सा करणार नाही, हुशार होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला गंडवणारी लोक या समाजामध्ये आजूबाजूला सातत्याने भेटत राहतील. मग त्या पत्रिकेत दुसरा एक असतो की ग्रहदोष. आपल्या ग्रहामध्ये काहीतरी दोष असतात. काय दोष असतात ते सांगतात की तुमच्या राशीमध्ये मंगळ आहे, त्यामुळे आता लग्न नाही. मग आता हे लग्न कोणाशी, जर पूर्वीच्या राशीत मंगळ आला, ऐका बरं का तयानो, आता जवळच आहे तुमची उमेदवारी. जर राशीत मंगळ आला तर कडक मंगळ असणाराच गाठावा लागतो, नाहीतर काय खरं नाही. मग नवरा मरतो. आणि काय सांगायचं, 21व्या शतकामध्ये विश्व सुंदरी झालेल्या स्त्रीच्या राशीत मंगळ आला. तुम्हाला माहित आहे ना मुलीनो, कुणाला? हा, ऐश्वर्या रॉय. ऐश्वर्या रायचं लग्न ठरलं. भटजीनं पत्रिका बघितली, म्हणाले अरा बिघडलं काम. म्हटले राशीत मंगळ आहे, अभिषेक रावांचं काय खरं नाही. मध्ये लग्न झाले की अभिषेक मरणार. आता ही विश्वसुंदरी, विश्वसुंदरीचे सौंदर्याचे तर निकष आहेतच, पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा सुद्धा निकष आहे तिकडे. त्या निकषावरती उतरलेली ऐश्वर्या राय त्या भटजीला म्हणते काहीतरी उपाय सांग. भटजी म्हणतो काय, त्यांच्याकडे सगळे उपाय आहेत, समस्या पण त्यांच्याकडे आहेत, उपाय पण त्यांच्याकडेच आहेत. ते म्हणाले असं करावं लागेल, म्हटले तुमचा एक आधी विवाह करावा लागेल दुसऱ्या कोणाशी तरी. त्याच्या अभिषेक काय म्हणेल मग म्हणाले कुणाशी करायचा, म्हटले झाडाशी करायचा. बघा हे सगळं घडलेलं आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट होत. कधीतरी चॅनल युट्यूबलाच काढून पहा, तुम्हाला सापडेल. ऐश्वर्या रायचं पहिले लग्न टाकून बघा. त्या ऐश्वर्या रायचं लग्न वडाच्या झाडाशी लावलं, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट या देशातल्या चॅनलनी केलं. शेतकरी मरतोय त्याचं काय नाही, जगा देशात काय काय समस्या त्याचं काय नाही, नको त्या गोष्टीचं लाईव्ह टेलिकास्ट. आणि मग हे पूर्ण दिवसभर सगळं चाललं, ते विधी झाले. त्यानंतर मग पुन्हा अभिषेक रावांशी दुसरं लग्न केलं. आता त्या वराचं काय झालं हे काय मला कळालेलं नाही अजून, मेलाय का हाय का काय झालं काय माहित नाही. पण हे लक्षात घ्या की भीती घातली जाते की राशीत मंगळ आहे, शनीची साडेसाती आहे. माझा एक मित्र शिराळचा 35 वर्ष झाली लग्न होईना. भटजीकडे गेला, म्हणजे 35 वर्ष झाली लग्न होईना. का होईना? नोकरदार नाही, शेती फारशी नाही, एक छोटस दुकान वाण्याचं, आणि त्या दुकानावरती उपजीविका काय ती चालणार. प्रत्येक आई वडील पहिल्यांदा नोकरी आहे का विचारायचा, नाही म्हटलं की शेती किती आहे विचारायचा आणि मग नकार यायचा. मुलगा सुंदर होता, सगळं होतं, पण मुलीच्या आई वडिला शेवटी वाटतच ना आपली मुलगी सुखात राहावी. कुठला आई वडील असा की त्याला वाटतं आपली मुलगी दुखात राहावी. देताना ते चौकशी करूनच देणार. आणि मग हा बिचारा पूर्ण सगळा गांगला, सगळीकडे त्या वधूवर सूचकला यादी दिली, सगळं झालं, पैसे दिले, कुठं काय जमाना. एका भटजीने सांगितलं नाशिकला जावं म्हटले. तिथं गेल्यानंतर तिथे एक विधी आहे म्हटले. काय त्या विधीचं नाव आहे? नारायण नागबळी. म्हणजे म्हटले तुमच्या राशीमध्ये नाग असा वेगळं लागून बसलाय, त्यामुळे काय झालंय म्हटले तुमचं लग्न ठरणार. आता म्हणजे नारायण नागबळी करा. आणि बिचारा तिकडे गेलं, हातावरचं पोट असणारं कर्ज काढलं आणि सोन्याचा नाग तयार केला. मातीचा का दुखतोय? मातीचा नाग केला काय होतं, विधी होत नाही, पण सोन्याचा नाग केला. नारायण नागबळीच्या विधीच्या नावाखाली 20,000 रुपये वेगळे उकळले आणि विधी झाल्यानंतर जे काय असेल ते सगळं बदाम, काजू, खजूर सगळं भटजीने घेतलं, नाग घेतला, जावं म्हणले गेला तुमच्या आता राशीतला. पुन्हा 5 वर्ष लग्न झालं.
मग हे जर नाही झालं तर भटजीला काय विचारायला नको का नाही विचारत? पत्रिका अलीकडे लग्न ठरवताना सगळं चांगलं आहे. मी जेव्हा शिरायला प्राध्यापक होतो, आमची जिजा नावाची विद्यार्थिनी SY ला होती. मामाच्याच मुलाला लग्न ठरलं. तिचे बिचारीचे वडील वाढले होते जिजाचे. मामाचा मुलगा पुण्यात नोकरीला, चांगली नोकरी, स्वतःचा फ्लॅट, आई वडील आहेत, सगळं व्यवस्थित आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, सगळं जुळलं. आणि पणजीकडे गेले, म्हणाले पत्रिका जुळत नाही. समनाडे म्हटले, समनाडे असले की बिघडलं काम म्हटले. आता काय करायचं? आम्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रिका कशा जुळतात, नितीन शिंदे सरांचे तो कार्यक्रम लावतो की आम्हाला जमायला पाहिजे की नाही. समजा आम्ही दुकानात गेलो, 100 रुपये दुकानदाराला दिले आणि 50 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या आणि दुकानदाराकडून पैसे न घेणं पण येतो का? पैसे घेऊनच येतो. समजा दुकानदाराने 40 रुपये दिले, 40 रुपये घेऊन येतो का? 1 रुपया जरी कमी पडला तर आम्ही लगेच विचारतो 1 रुपया कुठे आहे. मग या भटजीकडे 36 गुण जुळवताना समजा पासिंग 18 गुण आलाय, 18 पेक्षा कमी गुण जुळवले तर आम्ही त्याला काय विचारत नाही बाकीचे गुण कुठे गेले? विचारायला पाहिजे ना. कपाप लागतंय, भीती आहे मनात, आमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला सांगितलं की समनाडी आहे. मग ती जिजा माझ्याकडे आली, म्हणाली आईला काय समजावून सांगा. मी गेलो तिच्या घरी. अहो म्हणाल असं काही नसतंय, मुलगा जर चांगला आहे, निर्व्यसनी आहे, नोकरीला आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि तुमच्याच नात्यातला तर द्या, सगळं व्यवस्थित होईल. शेवटी ती आईनं आमच्या विश्वास ठेवून दिला. तिचा बिचारीचा संसार सुखाचा चाललाय. पण अशी अनेक कुटुंब आम्ही बघितली की मुलगा चांगला नोकरदार आहे, कुटुंब सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण भटजी नुसता पत्रिका जुळत नाही म्हटल्यानंतर लग्न होत नाही. मग आम्ही भटजीला कधी विचारणार कशा पद्धतीने गुण जुळतात? आणि समजा भटजीनं सांगितलं की गुण जुळलेले आहेत, सगळं व्यवस्थित आहे आणि जर वर्षभरामध्ये घटस्फोट झाला, आम्ही त्या भटजीला विचारायला जातो का तू म्हणाला होतास ना गुण जुळली सगळी व्यवस्थित होतील, आता काय नाही झालं, तुझ्यावर केस टाकतो? नाही होत असं. कारण आम्ही भटजीला काही विचारत नाही, कारण आम्हाला पाप लागतं आणि पाप लागलं की आम्ही नरकात जातो असं आमच्यावरती बिंबवलंय. आणि म्हणून आपण जागरूक व्हायला पाहिजे आणि वेगवेगळ्या दृष्टीनं चिकित्सा केली पाहिजे. मी या सगळ्या मुलींना सांगेन, लग्न जुळताना पत्रिका अजिबात बघू नका, पण 2-3 गोष्टी मात्र जरूर बघा. त्या जर नाही बघितल्या तर आयुष्याचं वाटोळं झालं म्हणून समजा. पहिली कुठली बघायची गोष्ट, दोघांचं वय. आता वयाचा काय फार प्रश्न राहिला नाही, सरकारने कायदा केलाय त्यामुळे आता योग्य वयात लग्न होतात. पण फार पूर्वी वयाच्या 8व्या वर्षी विधवा झालेल्या महाराष्ट्रात 90,000 स्त्रिया होत्या. अशी अवस्था होती. आता ती राहिलेली नाही. आता कायदा आलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी वयाच्या बाबतीत आहेत. दुसरी गोष्ट गुण बघा. गुण म्हणजे हे 36 गुण नव्हे, त्याची आवड निवड काय आहे, मुलीची आवड निवड काय आहे, दोघांचा स्वभाव जुळतोय का, दोघांचे विचार जुळतायत का, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. मुलगा निर्व्यसनी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट बघायची, रक्तगट. बऱ्याच वेळेला आपण मुला मुलींची लग्न करताना रक्तगट बघत नाही. माझा आमच्या कॉलेजचा एक मित्र नांदेडचा, लग्न झालं, त्याने रक्तगट पाहिला नाही त्याचा आणि हिचाही, आणि लग्न झाल्यानंतर ते देवदर्शन वगैरे झालं, सुहागरात्र झाली आणि बाळ राहिलं आणि काही दिवसामध्ये ते खाली झालं. नंतर जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा तुमच्या मिसेसचा रक्तगट एकच आहे, एकाचा पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा निगेटिव्ह आहे. अशा अवस्थेमध्ये एक तर बाळ राहत नाही, राहिलंच तर ते अपंग होतं किंवा मतिमंद होतं. आणि म्हणून रक्तगट बघणं फार गरजेचं आहे. दोघांचेही रक्तगट एकच असतील, एकाचा पॉझिटिव्ह आणि एकाचा निगेटिव्ह असतील तर लग्नच करू नका असं मी म्हणणार नाही. सायन्स खूप पुढे गेले आज. जर तशी अवस्था असेल तर लग्न जरूर करा, पण पहिलं मिलन व्हायच्या आत डॉक्टरांच्याकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घ्यायला लागते, की इंजेक्शन घ्यायला लागतं. ते इंजेक्शन घेतलं तर मग तुमचं बाळ चांगलं होतं. ही गोष्ट आम्हाला माहित असायला पाहिजे की नाही. HIV सारखी टेस्ट न केल्यामुळे मी आधी तुम्हाला सांगेल सरकारी दवाखान्यात जावा आणि कधीतरी आपल्या तालुक्यामध्ये HIV झालेल्या लोकांची आकडेवारी फक्त बघा, तुम्हाला लक्षात येईल की किती भयानक आकडेवारी आहे. आपल्या समोरच माणसं असतात, कळत सुद्धा नाही याला HIV झालाय की नाही. आज औषध आले, 20-20, 25-25 वर्ष माणूस आहे तसा त्या औषधाच्या जोरावरती जगतो, पण मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ना, त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. योग्य आणि HIV जरी असेल मुलाला मुलीला आणि त्या बाळाला देखील HIV होऊ शकत नाही जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर. इतकं विज्ञान पुढे गेलंय आपलं, पण आपण लाजतो, भीतो, चौकशा करत नाही. आणि म्हणून पत्रिकेच्या भानगडीत न जाता किमान लग्न ठरवताना त्या मुलाचा मुलीचा रक्तगट बघा, HIV ची टेस्ट बघा, ती त्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाची असते. आणि ही गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर निश्चित त्यांच्या संसारासाठी त्या काळजी चांगल्या होतात. अलीकडच्या काळामध्ये बुवा बाबांचं पेर इतकं उडवलं कुठलंय. सरांनी मग अशी साने गुरुजींची खूप सुंदर अशी कविता सांगितली
खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि संस्कार, आता संस्कार कसे करायचे हा मोठा प्रश्न पडलाय. बुवा बाबा आम्हा इतके फेमस झाले की 21वा शतक हे विज्ञानाचा आहे किंवा बुवा बाबा आम्हाचा हेच कळना झालंय. एकापेक्षा एक चमत्कारी. एक तर तो बाबा तुम्ही पाहिला असेल पहा, येणाऱ्या प्रत्येकाला चिठ्ठी काढतो आणि तुझ्या आयुष्यामध्ये काय 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 लगेच सांगतो. धीरेंद्र शास्त्री पुण्याला आले होते आणि अनिशने त्याला 25 लाखाचं आव्हान दिलं. तू लोकांचं एवढं सगळं पाठीमागचं सांगतोयस, आम्ही म्हणालो की तुला 25 लाख देतो, स्टॅम्प वरती लिहून घ्यायचं, शेजारच्या खोलीत आम्ही 21 वस्तू ठेवतो क्रमानं 1 2 3, तू फक्त क्रमाने 21 वस्तू सांग. नाही सांगितली, चॅलेंज स्वीकारलं नाही. काही टेक्निक असतात फसवण्याच्या, त्या फसवण्याच्या टेक्निक वापरून आपल्याला फसवलं जातं आणि आपण त्याच्या आहारी जातो. असे कितीतरी बुवा बाबा आहेत, कोणी रोगमुक्त करतो. तुम्ही जर पेपर मधली बातमी वाचली असेल परवाची, नाशिकला एक उत्तर प्रदेशातला महाराज आला आणि त्या महाराजाला व्हीआयपी ट्रीटमेंट तिथल्या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना दिली आणि ती ट्रीटमेंट दिल्याबद्दल त्या पोलीस प्रमुखाला त्या महाराजानं बाटलीतनं पाणी दिलं. हे म्हटले की ह्या बाटलीतलं पाणी पिलं की तुम्ही रोगमुक्त होता. आणि त्यांना आव्हान दिलं की अशा पद्धतीने जागरूकपणा विरोधी कायदा या राज्यात आहे, तुम्हाला असं वागता येणार नाही. कारण तुम्ही वागला की तुमची रील तयार केली जाते आणि ती रील समाजात पसरवली जाते. आणि हा एवढा मोठा माणूस त्या महाराजाचा ऐकतोय म्हणजे आपण काय ऐकू नये, ही समाजात मानसिकता होते. त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात रीतसर लेखी तक्रार केली की असं तुम्हाला करता येत नाही. कुठल्याही बुवा बाबाला तुम्ही ठीक आहे सिक्युरिटी द्या, पण त्याच्या चरणी लीन होऊन तेही वर्दीमध्ये असताना अजिबात असं करता येत नाही. असे मी त्यांना लेखी तक्रार दिल्या, तर ते काय जबाब देत आहेत पाहूया. असे कितीतरी महाराज तुम्हाला भेटतील. आज आपल्या देशामध्ये 1 डझनहून जास्त महाराज असे आहेत ते मुलींच्या वरती अत्याचार केल्यामुळे जेलमध्ये. आसाराम बापू असेल, तिकडे दुसरा एक तो राम रहीम महाराज असेल, राम रहीम आहे. आणि साधू म्हणायचं कुणाला? संत तुकारामांच्या काळामध्ये असे ढोंगी साधू बरेच होते, कोणी अनवाणी फिरणारे, कोणी भगवी घालणारे. तुकाराम महाराजांनी त्यांच्याविषयी इतकं सुंदर वर्णन केलंय. ते म्हणाले, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे मिटून करती पाप, दावून वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळोतयांची संगती. आणि आज आम्ही दुर्दैवाने निळोतयांची संगती म्हणून लाईन लावायला लागलो. मग आम्ही विज्ञान युगात वावरतोय का अज्ञान युगात वावरतोय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, साधू कुणाला म्हणायचं? ज्याने 6 धुवून टाकले तो साधू. 6 काय? षडरिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर याच्यापासून जो दूर गेला ना तो खरा साधू. जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, ही साधूची खरी व्याख्या आहे. पण दुर्दैवाने आज नको त्या लोकांना साधूची व्याख्या दिली जाते. आता तुम्हाला मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्षामध्येच नाशिकला भले मोठे साधूंची एक रांग तुम्हाला दिसेल. मी योगाचे क्लास करतो तो तिथे असे यांच्यासारखेच वयस्क होते. हे म्हणाले, काय साधू म्हटले, फार मोठे साधू. मी म्हणाले, काय हो, काय त्यांचं मोठेपण आहे? अहो म्हणाले, हिमालयामध्ये त्या साधूने असा हात वरती करून 12 वर्ष तपश्चर्या केली. एक हात वरती करून हिमालयात 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि मी म्हणाल, काय संडासला बिंडासला गेला का नाहीच तो, का 12 वर्ष असाच? कृपया कुणी राग मानू नये, श्रद्धा दुखावले असं काही म्हणू नये. जे योग्य आहे ते योग्य आहे. पण म्हणाले, ठीक आहे, 12 वर्ष त्याने हात असा वर ठेवल्यामुळे त्याचा हात तसाच राहिला, आता खाली येईना. कारण काय, आपल्या शरीराची एक सवय आहे, तुम्ही जर बाग देऊन बसला तर तुमच्याला पेकाटच येणार. त्यामुळे ताट बसायला पाहिजे. आपण शेपटीचा वापर केला नाही, आपली शेपटी गळून पडली. आपण भविष्यामध्ये मेंदूचा नाही वापर केला तर मेंदू गळून पडेल की काय, अशी अवस्था आहे आपली. मी त्यांना म्हणालो, 12 वर्ष असा हात वरती करून त्यांनी तपश्चर्या केली, मग त्याने समाजात काय बदल झाला? समाजाला त्याचा काय उपयोग झाला? काहीच उपयोग झाला नाही. मग त्याच्यापेक्षा मी त्यांना म्हणालो, बिहारला जतीनराम मांझी नावाचा एक व्यक्ती आहे, तो मला खरा साधू वाटतो. तो बिचारा लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याच्या बायकोची डिलिव्हरी होती, वाटीमध्ये एक मोठा डोंगर होता आणि तो डोंगर मधून पलीकडे जायचं होतं दवाखान्यामध्ये. त्याच्या बायकोला वेळेत नेता आलं नाही, त्याची बायको मेली. मेल्यानंतर त्याने काही दुसरं लग्न केलं नाही. तो म्हणाला की माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते इथून पुढे माझ्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वाट्याला येता कामा नये. रात्रंदिवस 12 वर्ष तो छन्नी, हातोडा, फावडं घेऊन पोखरत राहिला आणि 12 वर्षात त्याने डोंगर पकडून वाट केली. हा खरा साधू आहे ना. त्याच्यामुळे आज त्या गावामध्ये सगळ्यांच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी घडल्या. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले खूप सुंदर गोष्ट आहे. विवेकानंद एकदा नदीतून इकडून तिकडे चालले होते. नावाल्या विवेकानंद 20 एक माणसं त्या नाव्यात बसली होती.
आणि ते चालले तेवढ्यात शेजारून एक साधू तपश्चर्या त्याने इतकी केली होती की तो पाण्यावर जात होता, अंतराळी पाण्यावर तरंगत होता. तो त्यांच्याकडूनच गेला आणि नदीच्या पलीकडे थांबला. आपली लोक नावेतून उतरल्या जाऊन तिच्या धडाधड पाया पडायला लागले. हाय साधू मोठा तपश्चर्या केली. विवेकानंद नावेतून उतरले आणि त्यांनी नावाला जाऊन पाया पडले. लोकांना म्हणजे काय कळते का नाही याला, म्हणजे कुणाच्या पाया पडा हे कळणार, हे साधू झालंय. त्यांनी विचारलं असं का केलं. ते म्हणाले यानं 12 वर्ष तपश्चर्या केली, पाण्यावर हा चालतोय, इकडून तिकडे जातोय, मग जाताना आमच्या 4-2 लोकांना घेऊन जाऊ शकतोय काय? आमच्या 4-2 लोकांच्या वाट्याला याच्या तपश्चर्याचं काय फळ आहे का? नाही. मग त्याच्यापेक्षा हा नावाला बरे ना, न तपश्चर्या करता 20 लोकांना घेऊन जातोय. म्हणजे असा साधू तुम्ही पहा की ज्या त्याच्या तपश्चर्येमुळे समाजाचं काहीतरी भलं होईल, समाजाच्या हिताच्या काहीतरी 4 गोष्टी होतील. गाडगे बाबांच्या काळामध्ये असाच एक साधू होता आणि लोकांची प्रचिती इतकी त्या साधूच्या विषयीची होती की रांग लागायची त्याच्या दर्शनाला. गाडगे बाबांना कळालं की त्या गावामध्ये एक मोठा साधू आहे. त्यांनी विचारलं अरे काय म्हणले, काय त्याचं साधू पण आहे. अहो म्हणाले महाराज तो साधू काय साधा सुद्धा नाही. हो म्हणजे कसला आहे, दीर्घ विषय म्हटले, फार वर्ष झाली. गाडगे बाबा म्हटले किती वर्ष झाली. रामाच्या काळापासून आहे म्हटले. तो रामाच्या काळापासून आहे, त्याला अमृत प्राप्त झाले. खरा रामायणातली माहिती सांगतोय. आता रामायण वाचल्यानंतर माहिती सांगायचं काय अवघड आहे का. गाडगे महाराज म्हणजे ठीक आहे त्याला बघायला पाहिजे. गाडगे महाराज गेले, लाईनीत उभा राहिले. बराच वेळानंतर त्यांचा नंबर आला. सगळे पाया पडत होते आणि महाराजांच्या जवळ गेल्यानंतर गाडगे बाबांना ऐका येत होतं. कोणी काहीतरी विचारायचं सीतेविषयी, दशरथाविषयी, रामाविषयी, लवाविषयी, कुशाविषयी. त्याला रामायण माहित आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. गाडगे बाबा तिथे गेले आणि गाडगे बाबांनी काय केलं, हातात एक काठी होती त्यांच्या, ती काठी घेतली भोरून करायचं चालू केलं त्या साधूला. लोक म्हणाले काय कळते का नाही. म्हटलं एवढा मोठा दिव्य माणूस आणि तुम्ही याला काय मारताय. अहो म्हणाले या बदमाशाला मी किती वर्ष झालं शोधत होतो, आज सापडला. म्हणजे काय झालं. अहो म्हणले हा रामाच्या लग्नामध्ये लाडू वाढत होता आणि मी म्हणजे पंक्तीला जेव्हा बसलो होतो आणि ह्या बदमाशाने 4 वेळा म्हणजे शेजारच्यानं लाडू वाढले, मलाच वाढले नाही. तेव्हापासून शोधतो म्हणजे आता गावाला दाखवतो कसा तो म्हणजे पळाला. म्हणजे मित्रांनो चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. अशी फसवणारी लोक आपल्याकडे सातत्याने येत असतात. जागृत देवस्थान आहे, नवस केलं की पावतो. खरं तर आपण विचारून करायला पाहिजे की समजा 100 मुलांनी एखाद्या जागृत देवाला नवस केलं की आम्ही पोलीस अधिकारी होऊ दे, होतील का हो. मेहनत घेतली तर त्यातील 400 होतील, पण 100च्या 100 होतील का. त्यामुळे आपण देवाची बदनामी करतोय असं मला वाटतं. देवानं कधी असा दावा केला नाही मी जागृत आहे, पण देवाचे जे भक्त असतात ते असा दावा करत असतात. आणि देवाच्या निर्मितीचा इतिहास पण फार भयानक आहे. ज्याचा भक्त शाकाहारी त्याचा देव शाकाहारी, ज्याचा भक्त मांसाहारी त्याचा देव मांसाहारी, ज्याचा भक्त गरीब त्याचा देव गरीब, ज्याचा भक्त श्रीमंत त्याचा देव एसी मध्ये. असं सगळं हे देवाचं समीकरण आहे. आणि म्हणून संत तुकारामांनी जे सांगितलं होतं की बाबा रे खरा खोरा देव हा माणसात शोधा, तो आम्ही विसरलो. तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं की सगळ्या पशुपक्षात देव बघा. गायीतच 33 कोटी देव वाट आणि बैलानं काय गोळ मारलंय. मग गाय आपली माय आहे, मग बैल आपला बाप नाही का असं ते म्हणतात. बोकड आपला भाऊ नाही का, शेळी आपली बहीण नाही का. म्हणजे सगळ्या पशु पक्ष्यांमध्ये प्राणी मात्रात देव आहे असं जर आम्ही मानत असू, मग एखादच देव आहे बाकीच्यांना काय आम्ही दुर्लक्षित करतोय. तर हे सगळं समजावून घ्या आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करायला पाहिजे. उपवास करा. उपवास केल्यानंतर आपल्या जीवनात काहीतरी बदल होतो असं काही होत नसतं. तुकाराम महाराजांनी म्हटलं की सापाने एकदा का भक्ष्य घेतलं की पुन्हा तो कित्येक दिवस काहीच खात नाही. मग त्याला देव पावायला पाहिजे होत ना. भिकारी रस्त्यामध्ये 4-4 दिवस उपाशी असतो, पण त्याला देव पावतो का नाही. उपवास म्हणजे एखाद्याच्या विचाराचा अंगीकार करणं, बाकी उपवास म्हणजे काही नसतो. आता अलीकडे प्रथा आले पा आपल्या गावागावात दिसते इलेक्शन आलं की करणी आणि बारामती. तुम्ही ऐकलंय का करणी बारामती तुमच्या गावामधले. 4 दिवसापूर्वी कावेरीमध्ये एक मोठा करणीचा प्रकार घडला. आम्हाला लगेच फोन येतात. त्याच्या आधी इस्लामपूर नगर परिषदेची निवडणूक होती. सावकार मशिदीच्या इथे रात्री 10:30 वाजता करणी झाली. लगेच आम्हाला फोन आला. आमचं काम मस्ती आहे. फोन आला की आम्ही निघालो. करणी काय होती बघा, एक छोटीशी अशी बुटी होती आणि त्या बुटीमध्ये धान्याचं एक पॅकेट होतं. त्याच्यामध्ये गहू होते, उडीद होते, अशी वेगवेगळी धान्य होती आणि एक बाहुली होती काळी आणि त्या काळ्या बाहुलीला सुया टोचलेल्या होत्या. लिंबू होता, त्या लिंबूला आपण कलर लावला होता आणि त्याला सुया टोचलेल्या होत्या. आणि काय सांगायचं त्याचं ठेवलं होतं, माणसं 10 फुटावर जायची. अजिबात त्याला बघून हात लावायचे नाहीत. जोरात आहे म्हणजे करणी. आम्ही गेलो, आपलं ते सगळं रेकॉर्डिंग केलं, उचलून पोलीस स्टेशनला नेऊन गेलो. लोक म्हणले आयला काय ना कळते की नाही करणी जोरात असते. काही नसते हो,
ती झाली. त्यानंतर आठवड्याभरानं काढलेलीला पेपरमध्ये बातम्या, युट्यूबला आमच्या आणि जे सांगलीचं फेसबुक पेज आहे त्याला जर तुम्ही गेला तर ते सगळे करणीचं रेकॉर्डिंग आम्ही त्याच्यावरती टाकलेलं बघा. इतकी भयानक करणी, जाणकारांच्या मते ती करणी करायला 2 ते 3 लाख रुपये खर्च आला असेल. इतकी करणी कोकणातून करून आणलेली. काय केलं होतं, एक मोठा डेरा होता आणि त्या डेऱ्याच्या तळ्याला 2 हातात मावणार नाही इतकं मोठं काळीच, कुठल्या तरी मोठ्या प्राण्याचं असणार. छोटी 5-6 अशी कागदाची आणखी पीस, त्याच्यावरती काळं कापड, त्यानंतर एका महिलेची ओढणी आणि त्यानंतर 101 बिबे आणि त्याला सोया टोचलेल्या, नंतर पितळेचं असं अनपोचीदार असणारं जवळपास डझनभर पिना केलेले होते पितळेचे जार आणि त्याच्या 4ही बाजूनं उर्दू भाषेमध्ये आयत कोरलेले होते आणि एक पपईवरती, त्या पपईवरती त्या टोचलेल्या होत्या. अशा पद्धतीने ते सगळं मडकं वगैरे त्या स्मशानभूमीत ठेवलेलं होतं. त्याच्या आसपास पण अनेक कापड वगैरे बांधलेले होते. खबर मिळाल्यानंतर कुणी तिकडे जाईना. आम्ही गेलो, त्याचं सगळं रेकॉर्डिंग केलं, ते सगळं जप्त केलं, पोलीस स्टेशनला जमा केलं. त्याच रात्री गावामध्ये आम्ही सभा घेतली आणि त्या सभेमध्ये सरपंच होते, उपसरपंच होते, गावातले सगळे ग्रामस्थ होते. युट्यूबला सगळे व्हिडिओ आहेत, फेसबुकला तुम्ही पाहू शकता. आणि ते सभेमध्ये आम्ही सांगितले बाबा असं करणी भानावरती काही नसतं. असं जर करून काय होत असतं तर आपल्याला लाखो फौज कशाला बॉर्डरवर ठेवता आली असती, करणी करूनच पाकिस्तानला गार केला असता. असं काही नसतंय, लक्षात घ्या. आणि मग होय म्हणतात लोक, पण ऐकतात वेगळं आणि करतात वेगळं. मग आमचे सर म्हणाले हे बघा त्या करणीमधले चांगले डझनभर चांगले लिंबू होते, ते काही चिरलेले नव्हते, कारण त्याला बिया वगैरे काही टोचलेला नव्हता. मग म्हणाले आता आपण या लिंबूचा सरबत करू. झालं, लगेच तांब्यावर पाणी घेतलं, ते लिंबू पिळे, सरबत केले. म्हटले सरपंच साहेबांपासून सुरुवात झालं. सरपंच साहेबांनी 2 गट घेतले, उपसरपंच साहेबांनी 2 गट घेतले, 4-6 लोकांनी घेतले. पण ज्यांना घ्यायचं नाही ते हळूहळू मागे सरकायला लागले. म्हणजे त्या लिंबूतला जर रस पिला तरी आपल्यावर काहीतरी परिणाम होईल इतकी भीती आपल्या मनात आहे. तिथं नारळ पण आम्हाला काय गावले होते, त्यातला नारळ घेतला, फोडला, ते खोबरं काढलं, प्रत्येकाला प्रसाद म्हणून दिला, तर ते खायला लोक तयार नाही. आम्ही असं बघितलं की विषारी नाग लोक जाऊन धरतात, आजगर जाऊन धरतात, पण ते बुटी जर पडलेली दिसली तर 10 कोसावून जातात. असं काही नसतं मग त्याच्यात. ही नुसती फसवणूक करण्याचा धंदा आणि लोकांना लुबाडण्याचा. मानसिक गुलामगिरी असणारी लोक त्यांच्याकडे गेली की लुटायला चांगलं गिरायक काय म्हणतात आणि लुटतात. आता निवडणूक काय म्हटल्यानंतर कोणतरी विजय होणार, कोणतरी पराभव होणार, साहजिक आहे. पण ज्यानं कोणी ही करणी केली आणि त्याचा जर विजय झाला तर त्या मांत्रिकावर त्याची इतकी श्रद्धा बसते की आयुष्यभर पिढ्यानपिढ्या त्याच्या दाराकडे जातात. आणि जर करणी करूनही त्याचा पराभव झाला तर म्हणते काय आपलं नशीब, आता फुटकाय त्याला काय करायचं. म्हणजे ते दोष मांत्रिकाला देत नाही. अशी एकंदरीत मानसिकता आपल्याकडे सध्या आहे. आणि त्यामुळे चटकीन सारखा एक भयानक प्रकार आहे आपल्याकडे. नाही तो 12 जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातले आदिवासी, तर तिथं गावामध्ये काही अनर्थ घडला की लोक जातात आणि गावातल्या काय ज्येष्ठ व्यक्तीला जो पूजन असतो त्याला विचारत काय झालंय, मग तो सांगतो की अमक्या दिशेला एक बाई राहते आणि ती चेटकीन आहे. चेटकीन म्हणजे काय तर तिच्या अंगात भूत येतं आणि त्यामुळे गावात सगळ्या चुकीच्या घटना घडतात. मग गाव तिला वाजत गाजत नग्न तिची धिंड काढतं आणि गावातून तिला बहिष्कृत केलं जातं, पाणी सुद्धा मिळू दिलं जात नाही. अशी भयानक प्रथा नंदुरबार, गडचिरोली या भागामध्ये आमचे अनेकचे कार्यकर्ते जाऊन अशा कित्येक स्त्रिया ज्यांना वाईट टाकलेलं होतं समाजाने त्यांना न्याय मिळवून दिला. ही संघटना आमची काम करत असते. त्यामुळे तुमच्या आसपास असं काहीतरी घडलं लगेच आम्हाला फोन करा, आम्ही तिथे जातीनं हजर आहे. आपल्या बाजूने कायदा आहे त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. भूताविषयी तुम्हाला माहितीच आहे, आमची लोक धाडशी आहेत. भूताविषयी ऐकलंय का मुलींनो? मित्रा, भूत असतं की नाही? कधी दिसतंय? रात्री दिसतंय. कधी दिवसा दिसतंय? रात्री दिसतंय. सगळ्यात जास्त भूताचं दिसण्याचं ठिकाण अमावस्या. हा, आणि अमावस्या ते कुठे दिसतंय? बरोबर सांगितलं ते ना. ज्या ज्या परकी ठिकाणं आहेत, स्मशानभूमी आहे, अशा ठिकाणी भूत दिसत. हा, वारिसखान. बर, आणि भूताचे पाय कसे असतात मित्रा? माहित नाही तुला बरोबर. उलटी असतात आहे की नाही? आणि भूताच्या अंगावरती कुठले कपडे असतात? शाबाश, काय जनरल नॉलेज आहे बघा आपले. आपल्या देशाचा अर्थमंत्री कोण आहे? काय करायचं काय असं महत्वाचं असतंय. म्हणजे आपल्या डोक्यात हे लहानपणापासून पेरलंय
बाळ लहान असताना ऐकेला इकडे तिकडे चाललंय की आई लगेच सांगते चाल बघ तिकडं बाव आहे, तिकडे जायचं नाही, भूत आहे. आणि मग आपल्या सुप्त मेंदूत ते इतकं फिट बसलेलं असतं. नंतर आपण कुठेतरी मालिकेत, टीव्ही, पिक्चर मध्ये हे सगळं बघतो आणि आम्ही इतके दाशी असतो की अमावस्येच्या रात्री आम्हाला मशानभूमीकडून जायची वेळ आली की आमचे ते सगळे संस्कार जे सुप्त मेंदूत असतात ते जागृत होतात आणि नसलेल्या गोष्टी दिसायला लागतात. भीतीचं एक भूत असतं, भ्रमाचं एक भूत असतं आणि ते आम्हाला नको असणाऱ्या गोष्टी दिसायला लागतात, आम्ही घाबरतो. आणि त्या भूतावरती एक जालिम उपाय, एक मंत्र आहे. कुठला? तो म्हटला की भूत जवळ येत नाही. राम 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 राम. बघा किती टेक्निक काय, त्या भूताने काही करार केला काय माहिती, राम म्हणले की ते जवळ येत नाही. पण हे सगळं एवढं बिंबवलंय आमच्यावरती की काय सांगून काय नको. भूत हे नसतात. आम्ही चॅलेंज दिलंय की कुठल्याही मशानभूमीत आम्हाला सांगा, अमावस्येच्या रात्री आम्ही जातो, एकटा जातो, तिथे बसतो, काहीही भूत नसतात. भूत फक्त आपल्या मनात असतात हे लक्षात घ्या. असे कुठलेही भूत असत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की अनेक रूढी, प्रथा, परंपरा या त्या काळात चालू केलेल्या होत्या माणसाने, त्या काळाची गरज म्हणून. पण अलीकडल्या काळात त्या प्रथा परंपरेची गरज नसताना सुद्धा आपण त्या चालवत राहतो. ज्या चांगल्या आहेत त्या जरूर चालवा, पण ज्या घातक आहेत त्या मात्र रोकायला हव्यात. एक छोटस उदाहरण देतो की दोघे नवरा आणि बायको आंधळे होते. दोघेच होते, छोटीशी एक झोपडी होती, लग्न होतं. नव्याचे 9 दिवस झाल्यानंतर जी स्त्री आंधळी होती, नवरी, ती स्वयंपाकाला बसते. आता तुम्ही कल्पना करा की आंधळी स्त्री कसा स्वयंपाक करत असेल. कधी आम्ही कल्पना केली का? आम्हाला एवढं धडधाकट शरीर दिलंय तरी नको त्या गोष्टीत आपण सातत्याने गारानं जातो. पण ती आंधळी असणारी नवरी स्वयंपाक करते, चुलीवरती स्वयंपाक करते, भाकरी करते, बुडीत टाकते, 4-5 भाकरी होतात आणि नवऱ्याला हात मारते जेवायला. नवरा येणार, दोघे बसतात आणि बुडीत हात घातल्यानंतर बुटी रिकामीच. आता कळायच काय? नवराही आंधळा, बायकोही आंधळी, घरात तिसरं कुणीच नाही, काहीच कळेना बुटीतल्या भाकरी कुठे गेल्या. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं. पण ही जी अशी लोक असतात ना, त्यांचे इतर अवयव खूप जागरूक असतात. त्यांच्या असं लक्षात आलं की बायको स्वयंपाक करताना काहीतरी आवाज येतो आणि मग त्या नवऱ्याला लक्षात आलं की कोणतरी येते आणि बुटीतली भाकरी घेऊन जाते. मग तो बायकोला म्हणतो, तू भाकरी करायला आली की मला सांग, मी दारात काठी घेऊन आपटत बसतो. मग तो नवरा बायको भाकरी टाकायला लागली की दारात घेऊन काठी आपटत बसायचा. कुत्रे शेजारचं सोकावलं होतं भाकरी बुटीतलं घेऊन जायला, ते बी बिन आवाज करता हवंच नाहीच. आणि मग हे काठी आपटायला लागल्या तर कुत्र्याला दिसतंय माणूस दारात बसलाय, काठी आपटायला लागलाय, आता आपल्या पेकाटात बसेल. त्याला काय माहिती दिसतंय का नाही ते, त्याला काहीच माहित नाही. ते त्याच्या बुद्धीने जेवढं कळते तेवढाच विचार करते. आणि मग ते काय त्या दिवशी त्या घरात जात नाही. भाकरी करून झाल्यावर बायको हात मारते आणि मग हे दोघे जातात, बुटीत भाकरी असते, खातात. असं त्यांचा दिनक्रम चालू राहतो रोजच. हळूहळू त्यांचा संसार फुलायला लागतो. त्यांना मुलगा होतो आणि मुलगा चांगला असतो, त्याला डोळ्याने दिसतं, सगळ्या शरीराचे भाग सगळे चांगले असतात. आणि मुलगा लहानपणापासून बघायचा, आपली आई स्वयंपाक करायला लागली की आपले बाबा दारात काठी आपटत बसायचे. त्याने लहानपणापासून ते बघितलं, पण आपल्या आई वडिलांना कधी विचारलं नाही की बाबा आई स्वयंपाक करताना तुम्ही काठी आपटत का बसता. आणि आई बाबाने देखील त्या मुलाला लहानाचं मोठं होत असताना काही सांगितलं नाही. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलं की आई स्वयंपाक करताना बाबा काठी आपटतात. आणि मग त्यांचं लग्न होतं. आता त्याला बायको जी मिळते ती पण डोळत असते, तिलाही दिसतं, ह्यालाही दिसतं. नव्याचे 9 दिवस जातात, आता घर मोठं झालेलं असतं आणि बायको स्वयंपाकाला बसल्यावर अरे थांब, तुला काय कळतं का नाही म्हटलं, आपल्या घराची एक प्रथा आहे, आपल्या घराची एक परंपरा आहे. ती म्हणजे काय प्रथा आहे? अगं माझी आई भाकरी करायला लागली की माझे बाबा काठी आपटत बसायचे. आणि आता जर तू भाकरी करताना मी नाही काठी आपटली तर बाबाला काय वाटेल, आईला काय वाटेल, समाजाला काय वाटेल. आणि ते डोळस आंधळं कुटुंब होतं तरी डोळसपणे वागलं आणि आम्ही डोळस असून आंधळेपणानं वागतो. गरज होती त्याला ठीक होतं ना, आता गरज आहे का? अशा कितीतरी गोष्टी आहेत, शेकडो. 2-3 गोष्टी फक्त सांगतो. लग्नामध्ये आजही मुलीला लग्न मंडपात कसं नेलं जातं? मामा घेऊन जातो ना. आता अलीकडे स्टाईल वेगळी आली काय काय बरं, पण अशा प्रथा आहे की मामानं त्या मुलीला लग्नामध्ये उचलून न्यायचं. आता ही प्रथा का होती? ज्या काळामध्ये मुलगी अगदी लहान असायची, पाळण्यात असायची किंवा 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षात असायची, तिला लग्न म्हणजे हे काही माहित नव्हतं. त्यावेळेला मामाकडे ही जबाबदारी होती की त्या मुलीला मामाने उचलून न्यायची आणि बोगल्यावरती ठेवायची. आता ती त्या काळाची प्रथा होती, ठीक होती. आज गरज आहे का? आज मुलगी एवढी मोठी आहे की मामाला उचलतच नाही, तरी मामा आगाऊपणा करून आणि पडायची वेळ येते.
दुसरी प्रथा त्यावेळेला काय होती की त्यावेळेला लग्न असताना मुली पळवल्या जायच्या किंवा लग्नामध्ये चोर दरोडेखोर हल्ला करून दागिने वस्तू चोरून न्यायची. मग रक्षणाची जबाबदारी कोणाकडं? मामाकडे. मामानं काय करायचं? तलवार घेऊन उभं राहायचं. कोण जर आलाच तर बंदोबस्तासाठी. आज आता काय असे चोर दरोडेखोर येण्याची काही सुतराम शक्यता नाही, तरी देखील मामा तलवार घेऊन उभा राहतो. मला प्रश्न पडतो, लग्न करायला चाललेत का युद्ध करायला चाललेत? म्हणजे ही प्रथा गरजेची नसताना देखील आजही चालू आहे. अशा कितीतरी प्रथा चालू आहेत. पण माणूस मेल्यानंतर जेव्हा आपण शिकारा घेऊन जातो तेव्हा त्याच्यात विस्तव असतो आणि तिथे गेल्यानंतर त्या विस्तवावरती तो अग्नी पेटवायचा. आता ज्या काळामध्ये माचीस नव्हती, लायटर नव्हते, त्या काळाची ती प्रथा आहे. पण आज ही आपण ती तशीच चालवत आणली. खरं तर ज्या गोष्टीची गरज नाही ती आपण सोडायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपण सोडल्या की नाही. धर्माच्या नावाखाली नवरा मेल्यानंतर बायकोला जिवंत जाळलं होतं की नाही. शेकडो वर्ष बायकांना जिवंत जाळून मारलं जात होतं धर्माच्या नावाखाली. ती धर्माचा आमचा अविभाज्य भाग आहे म्हणायचे. ज्या वेळेला विल्यम बेंटिंगनं इथं सती प्रथेवरती बंदी आणणारा कायदा करायचं ठरवलं त्यावेळेला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, अहो तुम्ही त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करताय, आपल्या राज्याच्या विरोधात बंड होईल. तो म्हणाला आपलं राज्य कधी तर जाणारच आहे, आपण काही फार काळ राहणार नाही, पण आपलं राज्य गेलं आणि या सती प्रथेसारखी जर प्रथा जिवंत राहिली तर आपल्या राज्याला पटा असेल तो. आणि त्या बिचाऱ्याने धाडसानं तो निर्णय घेतला, म्हणून आपल्या देशातली सती प्रथा बंद झाली. नाहीतर आज ही हजारो स्त्रियांच्या वाट्याला मेल्यानंतर चितेवरती जळणं आलं असतं. त्या काळामध्ये सती प्रथा बंद झाल्यानंतर त्या स्त्रीचा नवरा मेला तर तिचं केश ओपन करायचं, केस तिचे काढून टाकायचे, पांढरी कपडे घालायचे, कुठल्याही शुभ कार्यात जायचं नाही. त्या काळामध्ये डलहौसीनं कायदा केला की विधवेला सुद्धा पुनर्विवाह करता येईल आणि त्यानंतर मग विधवेचे पुनर्विवाह व्हायला लागले. त्यामुळे आपल्या वाटलं तेही दुःख आता नाहीये हे लक्षात घ्या. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत, स्त्रीला संपत्तीचा अधिकार असेल, इतर गोष्टी असेल, त्या काळामध्ये झाल्या म्हणून ते चांगलं झालं. आज अशा अनेक अमानुष प्रथा आहेत की त्या चालू आहेत आणि त्या स्त्रियांच्या दृष्टीनं खूप घातक आहेत. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, बघू कोण उत्तर देते का. स्त्रियांनी पुरुषासाठी वर्षभर करायचे अनेक उपवास आहेत की नाही? आहेत की नाही उपवास? मग पुरुषानं स्त्रीसाठी करायचा एक उपवास आहे का? का बरं? का नाहीये? कारण ग्रंथ लिहिणारे पुरुष होते. पुरुषांनी काय केलं? विशेष अधिकार आपल्याला घेतला. मूल होत नाही, मूल होत नसेल तर काय करायचं? लग्न कोणी करायचं? बायकांना का नवऱ्याला? नवऱ्यानंच करायचं. का बायकांनी केलं काय फरक पडतोय? धर्म बुडतो आणि पुरुषाने केल्यावर धर्म कुठे जातो काय माहित नाही. म्हणजे हे सगळे विशेष अधिकार आम्ही घेतलेत. लग्न आपणच करायचं, संपत्तीचा उत्तराधिकारी आपणच, घरातले सगळे निर्णय आपणच घ्यायचं आणि बायकांनी नुसतं राबायचं आणि उपास तापास नवस करत राहायचं. तर हे सगळं आपल्याला संस्कृतीचे वाहक करण्यासाठी केलंय, त्याची आपण चिकित्सा केली पाहिजे आणि आपण ज्या गोष्टी चांगल्या त्या चालवा, ज्या चांगल्या नाही ते थांबवला हवे. आपण सगळे चिकित्सक आहे. सकाळी आपण उठल्यानंतर दात घासतो की नाही? दिदी तू कुठल्या पेस्टनं दात घासते? हा, मॅक्स पेस्ट. आधी आपले बिचारे कोलगेटनं घासतोय, स्वस्तात असतंय होते. पूर्वी आमची आजी आम्हाला माग कुठली मॅक्स पेस्ट आणि कुठलं कोलगेट? राखोंडी मिश्री आहे की नाही? म्हणजे आता यांची चॉईस आली की आम्ही सकाळी उठल्या उठल्या पेस्ट कुठली वापरायचा विचार करतो, ब्रश कुठला वापरायचा विचार करतो, आंघोळी करताना साबण कुठला वापरायचा ह्याचा देखील विचार करतो. आंधळेपणानं खरेदी करत नाही. दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करतो ते चिकित्सकपणे करतो. अगदी बाजारातनं साधी मेथीची पेंडी आणली तरी आमची माय माऊली आई तशी भाजी करते का? नाही करत. ते एक एक पूर्ण त्या देठ संपूर्ण ती घेते, एक एक पान बघून तोडते. ज्या पानाला आळ्या असतील, छिद्र असतील ती पानं बाजूला टाकते आणि चांगली चांगली पानं तेवढी घेते. ती सगळं झाल्यानंतर ती परत धुते आणि भाजी करते. आता समजा आळी असणारी किंवा छिद्र असणारे एखादं पान आपण खाल्लं, काय फरक पडतोय? उलटी होईल, संडास होईल, काय मरत तर नाही. पण एक वेळची भाजी खाताना आम्ही किती चिकित्सा करतो. धान्य आपण बाजारात आणल्यानंतर आई असं गिरणीत नेऊन देतोय का? आई बिचारी आधी ते धान्य सुपानं पाकडते, त्यामध्ये जे काही टाकवाय ते सगळं खडं असतील तर असले सगळं टाकून देते आणि मग ते धान्य घेऊन आपण गिरणीत जातो. गिरणीत गेल्यानंतर आपण दळतो. आता ते आलेलं पीठ आपण अशी भाकरी करतो का? नीटच केलं नव्हतं ना याच्या आधी धान्य पाठवताना. तरी देखील आई ते पीठ घेतल्यानंतर पुन्हा चाळणीनं चालते, त्यातला कोंडा असेल तर काही घटक असेल ते बाजूला टाकते आणि मग भाकरी चपाती करते. समजा नाही चाललं, एखादा खडा आला, दाताखाली जाईल, खडं वाजेल, खडा जर फुटल ना दात फुटल, दोन्हीतले काहीतरी होईल. पोटात गेला तर पुचकडा होईल आणि तो बाहेर पडेल लग्नीतनं. त्याच्यापेक्षा काय होतंय? पण आम्ही एक वेळची भाकरी खाताना सुद्धा, चपाती खाताना सुद्धा किती काळजी घेतो.
आणि मग आमच्या आयुष्याचे निर्णय, आमच्या मुलीबाळाच्या लग्नाचे निर्णय घेताना पत्रिका वगैरे अशा गोष्टीकडे न बघता त्यांचे रक्तगट बघा, HIV टेस्ट करा, मुलगा मुलगी निर्व्यसनी आहे की नाही हे बघा. आमच्या आयुष्याचे निर्णय आम्ही घ्यायला शिका, तरच आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल होईल आणि समर्थ भारत घडवण्यासाठी या तरुणांची खरी मदत होईल. शेवटी एक शायरी सांगताना आपण थांबूया. नजर बदलो नजारे बदल जाते हैं, नजर बदलो नजारे बदल जाते हैं, सोच बदलो सितारे बदल जाते हैं. कश्ती बदलने की जरूरत नहीं, कश्ती बदलने की जरूरत नहीं, सिर्फ रुख बदलो किनारे बदल जाते हैं, रुख बदलो किनारे बदल जाते हैं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमचं रुख बदलण्याचे काम करते आणि तुमच्या हिताचं काम करते. त्यामुळे निश्चित तुम्ही ते गोष्टी ऐकल्या ते तुमच्या जीवनात आचरणात आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं, त्यामुळे आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. Yeah.